मी सरांना पहिलाच प्रश्न हा विचारतो सर. मला म्हणजे पुढे खूप गोष्टी माझ्या डोक्यात आहेत विचारायच्या तुम्हाला. आमच्या शहरातल्या सगळ्या तरुणांना म्हणावं किंवा अनुभवी लोकांना म्हणावं, जाणून घ्यायला आवडेल. पण पहिला मला हाच प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की जेव्हा तुम्ही असं म्हणालात की UPSC ॲस्पिरंट असलेल्या व्यक्तीला किंवा IAS या व्यक्तीला प्रश्नपत्रिका फोडली, सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका, काय महत्त्वाचा मुद्दा आहे हा. प्रश्नपत्रिका फोडली तर तो नापास होतो, काय लॉजिक आहे? म्हणजे उलट सगळं फ्री आहे. एखाद्या UPSC व्यक्तीला प्रश्नपत्रिका फोडल्यानंतर त्याला जर सगळे उत्तर आयते मिळाले तर तो का नापास होईल सर? याचा उत्तर असे आहे की गोडा असतो, गोडा, आणि एक झटक्यातला गोडा असतो. झटका असायचा जुन्या काळात, आणि त्याला फक्त इथंच जावा त्यासाठी असे पट्ट्या बांधलेल्या असायच्या, काही बघायला नाही. आणि एक मोकळा गोडा असतो जंगलातला, रानातला, आणि तो पूर्ण त्याचा उघड असतो आणि कुठंही पळता येते आणि कितीही लांब पळता येते. आणि तसातला प्रश्न आहे. आणि जर आम्ही अभ्यास करतो, एवढा अभ्यास करतो, आणि याची तयारी असते की कशाचाही कुठूनही येऊ द्या प्रश्न, माझ्या तयारी आहे. हो. आणि जर पेपर फोडलं, चला पेपर फोडलं, आणि तोच पेपर येईल का नाही काय खात्री? तुला तरी खात्री नाही आहे. बरोबर. आणि आज मला वाटलं की आज पेपर फुटली, एवढा तयारी करून घेतलं, म्हणजे दोन त्याच्यामध्ये दोन्ही अर्थ होतात. हो. आणि उद्या हा पेपरच आले नाही, मग इकडे तिकडे फिरकत बसा. दुसरा, ज्या वेळेला UPSCची तयारी करतो तर UPSCची तयारी कधीच संपत नाही. सिलेबस एवढा व्यास्ट असतो की तुम्हाला कधीच संपत नाही आणि तुम्हाला सारखं तयारीत असावं लागतं. आणि मग तो कुठलाही प्रश्न येऊ द्या आणि ते फटाफट ते लिहावं लागतं. आणि पेपर फुटली ते म्हणजे तुम्ही बाकी सर्व विसरून जाता तेवढंच. मग ते तेवढा वेळात तेवढा याच्यामध्ये लिहिण्यासाठी UPSCची अशी पॅटर्न आहे की तुम्हाला पूर्ण प्रश्नाचा सोडवायला वेळ कमी पडतो. अँड तुम्हाला आयडेंटिफाय करावं लागतो की एवढा वेळात एवढा शब्दात त्या लिहायची असतात. आणि त्याच्या तयारी मेंटल प्रिपरेशन असतात. आणि तो एक प्रक्रिया असतो आणि त्याला कॉपी करून पास होता येत नाही. म्हणून तुम्ही कितीही UPSCच्या तयारी करणारे विद्यार्थी, त्यामुळे तुम्ही UPSCच्या परीक्षेमध्ये विशेष करून मेन्सच्या सांगतो, प्रिलिम्सच्या तर काय गोल करायची असतात परंतु मेन्समध्ये गोल करण्याची विषयच नाही, त्या ठिकाणी डिस्क्रिप्टिव्ह आहे. त्यामुळे UPSCच्या प्रक्रिया प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्ह्यू, म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये मी एखादा त्याला कॉन्फिडन्सच नाही, परंतु मी त्याला सांगितलं की उद्या तुला हा प्रश्न विचारणार, याच्या तयारी करू नये, परंतु काही गोष्टीची तयारी करायची नसतात. आणि याचं चांगलं उदाहरण, माझ्याकडे आता महापालिकेमध्ये टायपिंग एक्झाम होती. अच्छा. बरेच असे लिपिक आहे की त्यांना विना टायपिंगची त्यांना पदोन्नती देऊन टाकली. ज्या वेळेला माझ्या इन्स्पेक्शनमध्ये मला लक्षात आलं की याला टायपिंगच येत नाही, मी म्हटलं की एक परीक्षा घेऊया. आणि मी एका कर्मचाऱ्यालाच सांगितलं की तुम्ही पेपर सेट करा एखादा एक पानाचा, आणि एक पानाचा पेपर सेट केला. आणि मग दुसऱ्या दिवशी परीक्षा झाली तर त्याच्यामध्ये त्याचा रिझल्ट येण्याचे बाकी होतं. आणि तेवढंच ते पत्रकारांनी लिहून टाकलं, काही पत्रकारांनी, की टायपिंगच्या परीक्षेचा पेपर फुटला. म्हणजे मी म्हटलं फुटलं तरी फुटलं, परंतु त्याला शेवटी फुटून त्याला टायपिंग तरी करावं लागेल. ते मराठीत टायपिंग करणे, इंग्रजीत टायपिंग करणे, तेवढा वेळेत टायपिंग करणे, कारण दॅट वॉज व्हिडिओग्राफ्ड. म्हटलं मी माझ्या जागेत तू बसून तुला टायपिंग येते हे तरी वेगळी आहे, परंतु पेपर फुटणे. आणि मी म्हटलं पोहायला पेपर फुटणे, मग ज्यांना पोहायला येत नाही त्याला पेपर फोडलं तर काय, कसे पोहणार ते? अशातल्या गोष्टी आहे. दिस इज सो नॅचरल दॅट हे तुम्हाला शक्य नाही आहे. खूप सुंदर आहे बघा. म्हणजे सर किती छान पद्धतीनं तुम्ही आम्हाला हे सत्य सांगितलं की खऱ्या यशाला शॉर्टकट नाही आहे.
म्हणजे तुम्ही एखादी एक्झाम किंवा एखादं थेरॉटिकल आन्सर तुम्ही कदाचित देऊन ती वेळ मारून न्याल, पण जेव्हा प्रॅक्टिकलची वेळ येईल, आणि मला असं वाटतं की सरांच्या सांगण्यातून हेच जास्त प्रतीत होतंय की UPSC ही खऱ्या ज्ञानाची परीक्षा असते आणि तिथे कॉपी चालत नाही. तर खूप सुंदर सर. मला यानंतर हे जाणून घ्यायचं आहे की कॉलेजच्या काळापासून मी कॉलेजमध्ये होतो आणि कॉलेज चालू असताना मीही थोडंसं काम करायचो आणि त्या पद्धतीनं शिक्षणाचा खर्च पण मी थोडासा करत होतो माझा. तर तेव्हा वाटायचं की UPSC आणि MPSCची मुलं बघायचं अभ्यासाला, पण भीती वाटायची की हे खूप अभ्यासाचं क्षेत्र आहे, थोडंसं होतंच भीती. पण तेव्हा एक प्रश्न म्हणजे एक गोष्ट नेहमी ऐकायला मिळायची मला, एक फरक तो मला नेमका लक्षात नाही आला, तुमच्याकडून मला तो आज कळेल. आपण सगळे समजून घेऊयात की MPSCची कुणाला जर विचारलं की काय करतोयस, तर तो सांगतो की MPSCच्या एक्झामची तयारी करतोय. खूप कमी लोक मला हे सांगताना आढळले की MPSCचा अभ्यास करतोय किंवा अभ्यास करतोय, एका मोठ्या जागेसाठी अभ्यास करतोय. तर उत्तर देताना बऱ्याच वेळेला असं ऐकायला यायचं की MPSCच्या एक्झामची तयारी करतोय. त्यामुळे माझ्या मनावर हे सतत बिंबवलं गेलं की ही एक्झाम आहे आणि ही एक्झाममध्ये पास व्हायचा. एक्झाम म्हटलं की थोडीशी भीती येते, त्यामुळे ज्या लोकांना एक्झाम देता येणार नाही ती लोक कदाचित थोडीशी घाबरून मागे राहू शकतात आणि ती मुळात पोटेन्शियली असतात, परंतु एक्झाम हा शब्द कदाचित वारंवार ऐकल्यामुळे कदाचित माझं असं झालं असेल. याला तुम्ही कसं बघता सर? म्हणजे ही एक्झाम आहे, याला एक्झाम म्हणून बघायचं आहे की हा एक वास्ट लेवलचा एक डिटेल असा अभ्यास आहे? काय सांगाल सर आमच्या लोकांना? मी तर म्हणेल की ठीक आहे, त्याला बोलताना त्याला म्हणतो की सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम हा म्हणतो, परंतु ते टिपिकली तो एक्झाम सारखं नसतो. बरोबर. आपण तर लहान वयापासून एक्झामची तयारी करत असतो. जसा पहिला वर्गाच्या असतील किंवा चौथी वर्गाचे, जरी म्हटलं की एक्झाम नाही घेणार, तो भीती एक्झाम म्हटलं की काहीतरी भीती, बरोबर, हा एक असतो. आणि माझ्या जीवनामध्ये जे एक्झाम दिली, एक 7च्या एक्झाम दिली. 7च्या बोर्ड एक्झाम असायचा आमच्या आंध्र प्रदेशमध्ये, आणि मग 10वीच्या बोर्ड एक्झाम असायचा. आणि तो एक्झाम म्हटलं की एक टिपिकल प्रेशर असायचं, आणि तो प्रेशर 10वीतलं कित्येक लाखो लोक द्यायचं. म्हणजे 10वीचे एक्झाम सर्वांनी दिलेलं असेल, जे आज 12वीला असेल, 11वीला असेल, ते पास झाला आणि एक टप्पा पुढं. परंतु ज्यावेळेला स्पर्धात्मक परीक्षा असतो, ते स्पर्धात्मक एक्झाम असतो, तो एक प्रक्रिया आहे, एक प्रोसेस आहे. आणि बरेच वेळा तुम्ही ऐकला, आणि माझ्या जीवनातलं सांगतो, हा UPSC एक्झाममध्ये जे परीक्षा आहे, ज्या लेवलची परीक्षा आहे, त्या लेवलची परीक्षा मी पास झालो म्हटलं तर कोणीही भरोसा करणार नाही. त्याचं कारण आहे की मी आता इथं आहेत की तुम्हाला वाटतं अरे एक्झाम पास झाला, ठीक आहे पास झाला, परंतु त्याचा इतिहासात आपण गेलो काय, ते काय आहे, कुठून आला, काय शिक्षण घेतलं, त्याचं आई वडील काय. आणि ज्या वेळेला आम्ही UPSC म्हटलं तर आम्हाला भीती वाटायची. एक्झाम, अरे बापरे, UPSC हे तर स्वप्नात पण बघण्याच्या गोष्टी नाही. आपले मध्यमवर्गीय परिवार कसे असतो की एक आता सीडी चढत असताना एक पाय, दुसरी पाय, तिसरी पाय, चौथी, एक एक टप्पा ओलांडूया. मग तसं लिपिकाची परीक्षा, मग त्याच्या नंतर असे. आणि तसेच आमच्या जीवनात पण तसेच होती की ज्यावेळेला 10वीचे एक्झाम दिल्यानंतर की एक रेल्वेची एक्झाम होती, ते हैदराबाद फिरायला आलो आणि एक्झाम दिलो आणि रेल्वेचे तिकीट कलेक्टर झालो. आणि मला अभ्यास करायची होती, सायन्सची अभ्यास करायची होती, एक मोठा इंजिनियर व्हायचा होता आणि परदेशात जाऊन चांगलं मोठे नोकरी करायची होती किंवा भारतात मोठं नोकरी करायची होती. अच्छा, हे स्वप्न होतं. बट मग ज्यावेळेला 10वीच्या परीक्षा पास होऊन रेल्वेच्या परीक्षा पास झालो, रेल्वेमध्ये नोकरी मिळाली. रेल्वेत नोकरी मिळाल्यानंतर मी आईवडिलांना सांगितलं आता वय 15 आहे आणि नोकरी लागली आणि मला नोकरी नाही करायची. मी एक एक्झाम म्हणून, शौकीन म्हणून फिरायला गेलो. मग आईवडिलांनी सांगितलं बाबा आपल्या मध्यमवर्गीय परिस्थिती आहे, एवढा कर्ज आहे,
इथं मोठे मोठे डिग्री घेऊन एक परीक्षा पास होऊन लोकांना नोकरी मिळत नाही. बर. तुला तरी लवकर मिळाला, तू घे. म्हटलं त्यावेळेला आई वडिलांच्या दबावामुळे रेल्वेच्या नोकरी सुरू केलं. ज्यावेळेला एका खासदारसोबत भांडण झाली बर. आणि त्यांनी तो अवकात दाखवला. बर. ते त्यांनी सांगितले तुझे लायकी तिकीट कलेक्टरची आहे, तुझे लायकी डिस्ट्रिक्ट कलेक्टरची नाही आहे. बर. म्हटलं मला वाटत होतं तिकीट कलेक्टर ज्यावेळेला बाबांच्या फोर्समध्ये मी काम केलं, परंतु मग तो नोकरी एन्जॉय करत होतो. मला वाटत होतं की मी या पूर्ण रेल्वेचा मालक आहे, मी माझ्या डब्यातला जे मालक आहे. परंतु एका खासदारांनी ज्यावेळेला आमची अवकात काढली की तुझ्या लायकी, म्हणजे त्यांना मी सांगत होतो की सर, त्यांच्या कार्यकर्ते थोडा उल्लडबाजी करत होते. मी सांगितलं सर, लोक झोपलेलं आहे, ते उल्लडबाजी करू नका. बर. त्यांनी सांगितलं की तू काय डिस्ट्रिक्ट कलेक्टर झालंस का की तू आम्हाला सांगतो. म्हणजे मला वाटलं हे डिस्ट्रिक्ट कलेक्टर होतो कोण, बर. की ज्याला सांगितल्यानंतर ह्या लोक ऐकतील. बर. आम्हाला वाटायचे खासदार ये सब बड़े बड़े लोग हैं, ये भी ऐसा बोल रहे कि इनका हम सुनेंगे. फिर ज्यावेळेला मला वाटलं की हे कसे हे होतात, मला पण त्यावेळेला वाटायचं की एक कुठल्या तरी निवडणूक लढून यायचं काय. मग नंतर कळालं की एक UPSC एक्झाम असतो आणि UPSC कंडक्ट करतात, त्यामध्ये सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम असतो, त्याला प्रिलिम्स मेन्स इंटरव्ह्यू प्रक्रिया असतो. मग सिलेक्ट झाल्यानंतर चांगला मार्क पडला IAS होणार आणि IAS झाल्यानंतर मग तुम्हाला कलेक्टर बनवशील. बर. मी 10वी नंतर कॉलेजला गेले नाही. सर्व मुक्त विद्यापीठातून 12वी डिग्री पोस्ट ग्रॅज्युएशन हे सर्व मुक्त विद्यापीठातून. माझा आई बाबा एकदम साधारण शेतकरी आणि मी माझ्या दोन्ही भाऊ बहीण सरकारी शाळामध्ये, जिल्हा परिषद शाळामध्ये शिकलो. बाबा 10वी 11वी ड्रॉपआउट आहे, आई 5वी शिक्षण आहे आणि माझ्या बॅकग्राऊंडमध्ये काही नाही. मी स्वतः मुक्त विद्यापीठ. मी ज्या शाळामध्ये शिकलो तो शाळा बंद झाला. माझ्या शाळा सोडती दाखली 5वीमध्ये माझं कॅरेक्टर सर्टिफिकेट बॅड आहे, कारण मी माझ्या वॉर्डनला दगड मारून पळून गेलेला विद्यार्थी आहे. एवढा सर्व क्रायटेरियातून मी UPSCचा एक्झाम पास होईल आणि ज्या वेळेला मी UPSC परीक्षा पास झालो, आमच्या गावातला रिलेटिव्स मित्र कोणीही भरोसा करायला तयार नाही. आमच्या पण एक असेच कन्नडसारखा एक छोटासा तालुका प्लेस आहे, त्याच्यातून मी 14 किलोमीटर दुरीचं आमचं एक गाव आहे. ज्यावेळेला आम्ही सांगितलं की मी IAS पास झालो, कोणीही भरोसा करायला तयार नाही, कारण त्यांना IAS माहितीच नाही. आपल्या गावाचा वर्ग कसे काय होईल. सो सांगायचं तात्पर्य आहे की हा एक्झाम नाही आहे. या एक्झाममध्ये तुम्हाला IITचा इंजिनियर पण दिसतील आणि एखादा रिक्षावाल्याचा पोरग पण दिसतील, एका साधा शेतकऱ्याचा पोरग पण दिसतील. फक्त हा एक्झाम नाही. जसं बाबासाहेबांनी सांगितलं आंबेडकरांनी, अगर किस्मत लकीरे में रहती तो फिर मनगट की क्या काम. क्या बात. तो ज्याचा मनगटात ताकद आहे, मोठा स्वप्न बघायची उद्देश आहे, तो हे एक्झाम त्यांच्यासाठी आहे. मी माझ्या भरपूर मित्र आहे माझ्यासोबत तयारी करत होते, चांगलं IIT डॉक्टर्स, परंतु ते सर्व बरेच लोक नापास झाले. तुम्ही जे एक्झाममध्ये बसणारा हा प्रवर्ग जर बघितला ते मग मोठे लोकांची, मोठे शिक्षण संस्थाची किंवा ज्यांना इंग्रजीच येतो असेच लोक पास व्हायला पाहिजे. मग साधा लोक का पास होतात. दिस एक्झाम इज नॉट लाईक ए 10th एक्झाम. दिस एक्झाम इज नॉट लाईक एनी अदर एक्झाम. हा एक्झाम तुझ्या पेशन्स टेस्ट करतो, तुझे ॲम्बिशन टेस्ट करतो, तू किती परसेव्हरन्स आहे, वंडरफुल, या सर्व गोष्टीचा तुझ्या परिश्रम करण्याची आहे का, मोठे ताकदीशी लढण्याची ताकद आहे का. जर मी त्या खासदाराच्या कार्यकर्त्यांसोबत हो साहेब माझे अवकात तिकीट कलेक्टरची आहेत तिथंच जर थांबलो असतो, मान्य केलं असतं, आज मी तुमच्या समोर एक प्रमुख पाहुणे म्हणून कधी चालू नसतो. मी म्हटलं हा कोण आहे, माझा अवकात काढणारा कोण आहे, ज्याच्या यांनी जर कलेक्टरचे ऐकत असतील ना, चला
मग कलेक्टरच होऊ. याचं काय परीक्षा असतं त्याला पूर्ण आयुष्य लावून टाकू. म्हणून ज्या वेळेला हा एक्झाममध्ये उतरलो तो हा एक्झाम नाही आहे. दिस इज नॉट गोइंग टू बी एक्झाम. हा एक्झाम तयारी करण्यासाठी तुमच्या 360 डिग्रीज मेंटल स्ट्रेंथ म्हणा या सर्व खूप लागतं. नाहीतर हा प्रक्रियामध्ये एक चूक परत 1.5 वर्ष पाठीमागे. असं नाही आहे की हे एक्झाम सोडलं दुसरं एक्झाम दुसऱ्या. काय बरेच मी आपल्या मराठवाड्यातल्या पोरांना विचारत असतो की बाबा काय अभ्यास करतो रे? MPSC. म्हटलं MPSC अभ्यास असते का? MPSCमध्ये STI पण आहे, डेप्टी कलेक्टर पण आहे, आता तुम्ही विचारत होता बऱ्याच मुलांना. हां, तो वेगळी परीक्षा आहे. म्हटलं हे ठरव ना स्वप्न. MPSCमध्ये 101 वेगळी पदं आहे. तसं UPSC पण वेगळी पदं असतात. आम्ही म्हणायचो व्हायचं तर हेच होणार. नाहीतरी मग ह्यांनी अवकात काढली, आपल्या नशिबात आहे मग तिथेच राहू. मग आपले नशीबच बघा, आपण गरीब म्हणून जन्मलो. माझ्या हातात काही नव्हतं. मी मरायचे असताना मी काय म्हणून मरणार हे माझ्या हातात आहे. जर मी मेहनत करायची इच्छा आहे तर नक्कीच तुम्हाला सर्व गोष्टी सोबत देतात. सो दिस इज नॉट जस्ट एन एक्झाम. दिस इज अ प्रोसेस टू फुलफिल युअर ड्रीम. बाकी तुम्ही पण 10वी पास झालो, मी पण 10वी पास झालो, तसं भरपूर लोकांनी पास झालं. कोणी 10वी पास होऊन शेतकरी पण आहे. बरोबर. बट दिस एक्झाम इज नॉट फॉर लाईफ. एक्झॅक्टली. खूप छान. सर एक तुम्ही मध्ये बोलत होता तर म्हणजे खरंच ही जिद्दीची कथा आहे. ही एक्झाम जर आता जसं सर सांगतायत तर हा खरा जिद्दीचा प्रवास आहे. तुमच्यात किती गट्स आहेत, किती जिद्द आहे. बाकी गोष्टी रिसोर्सेस आणि स्किल सेटचा जो जमावडा आहे तुम्ही कदाचित करू शकता, पण तुमच्यामध्ये ते फायर नाहीये किंवा ती जिद्द नाहीये, तर कुठेतरी थांबावं लागेल असं सरांच्या बोलण्यातून मला जाणवत आहे. एक सर फार छान म्हटले, मला त्याचं फार कौतुक वाटलं की 15व्या वर्षी अचानक त्यांच्या लक्षात आलं, परीक्षा दिली आणि ते पास झाले आणि आता नोकरी लागली. आणि आई वडिलांना विचारलं की आता नोकरी लागली, आता काय करू? आमच्याकडे थोडंसं ग्रामीण भागात थोडंसं उलट आहे. म्हणजे 25 वर्ष होतात, आई वडील सांगतात की आणखी नोकरी लागली नाही, आता काय करतोय? तर तुमचं उलट झालं. म्हणजे आमच्याकडे थोडीशी कथा उलट्या असतात, पण मुलांना हे लक्षात येत नाही की आपण कुठेतरी कमी पडतोय, तर ते कमी पण दूर करण्यासाठी आपण स्वतःहून काय केलं पाहिजे हा प्रकार ग्रामीण भागामध्ये थोडासा लक्षात येत नाही मुलांच्या, किंवा लक्षात आणून देणाऱ्या ज्या सिस्टीम्स आहेत त्या अवेलेबल नसतात. त्यामुळे कदाचित हा प्रकार होऊ शकतो. सर, या अनुषंगानंच थोडासा आणखी पुढे नेणारा माझ्या मनात प्रश्न आहे की आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये शिक्षणाची पद्धत आहे, शिक्षणाची व्यवस्था आहे. गेल्या कित्येक वर्षापासून आपली शिक्षण व्यवस्था चांगल्या प्रकारे काम करते. काही प्लस काही मायनसेस आहेत आणि चांगली लोकं ती शिक्षण व्यवस्था चांगली करण्यासाठी मनापासून प्रयत्न करत आहेत. तरीही काही समीक्षात्मक प्रश्न उपस्थित राहतात. तर मला हे जाणून घ्यायचं आहे की म्हणजे ग्रामीण भागातला जो पोटेन्शियल तरुण आहे तोही हे जाणून घेऊ इच्छितो की IAS होऊ इच्छिणारा व्यक्ती किंवा IAS झालेला व्यक्ती आणि त्याचं पोटेन्शियल, त्याच्याकडे असलेली क्षमता आणि ग्रामीण भागामध्ये सध्या अस्तित्वात असलेली जी शिक्षण प्रणाली आहे, या शिक्षण प्रणालीमध्ये दिल्या जाणारं शिक्षण किंवा त्याच्यातून तयार होणारा मुलगा, त्याची कॉम्पिटन्सी किंवा त्याचा स्किल सेट आणि एक IAS झालेला व्यक्ती त्याचं ज्ञान, त्याचं स्किल सेट, याच्यामध्ये व्हॅल्युएबल डिफरन्स किती आहे? म्हणजे किती डिफरन्स आहे? ही शिक्षण प्रणाली त्या पद्धतीचा व्यक्ती तयार करण्यासाठी कितपत मागे आहे, बरोबर आहे, पुढे आहे? काय वाटतं तुम्हाला? म्हणजे तुमचं काय मत आहे? तुम्ही कसं बघता या गोष्टीकडे? मला वाटतं की या विशेष करून ग्रामीण भागामध्ये एखादा पोरांनी एखाद्या शिक्षकांसमोर असेल किंवा आईबाबांसमोर एखादा मोठा स्वप्नाची सांगितलं, त्याला असे फटकारतात की त्याला काहीतरी चूक केली मोठी. हो, तुझी लायकी आहे काय? हो, म्हणजे घरातच खासदार असतात आमच्याकडे असं म्हणाल का तुम्ही? असं नाही आहे, बट वेन इट कम्स टू अरे तुझी लायकी नाही. अच्छा. बट मेनी टाइम्स हा स्किल सेट्स तयार होतो की ज्या वेळेला आपला जे इकोसिस्टम आहे, आपले इकोसिस्टम काय, पहिला आपले आई वडील, आपल्या शिक्षक, आपले मित्र, या सर्व गोष्टी. आता माझे उदाहरण घेऊन सांगायचं की मी पण निजामशाहीतलं हे रायचूर जे आहे मी जिथून येतोय,
ते पण निजामच्या कंट्रोलमध्ये होतं. म्हणजे जे इथं कन्नड या भागात सरकार तिकडे पण असायचं. आणि माझ्या आईवडिलांना काही माहिती नाही काय असतं, कलेक्टर काय असतं. त्यांच्यासाठी एक तलाठीच फार मोठं पद आहे, कारण गावात त्याचा रुबाब असतो. आणि माझे मित्र कोण आहे आज, जे कोणी किराणा दुकान चालवतो, कोणी टायर पंक्चर काढतो, कोणी मटनचं दुकान चालवतो, की ते माझे मित्र 10-20चे. आणि एखादा बँक क्लर्क झाला ते तेवढंच, याचा पलीकडे आमचा कोणी मोठा मित्र नाही. आणि आमचे शिक्षक ते गव्हर्मेंट जॉबसाठी भिडून तयारी करून गव्हर्मेंट टीचर झाला. तर तसेच आपल्या पण इकोसिस्टममध्ये IAS हा स्किलसेट काय असतो. IAS स्किलसेट जे आहेत ग्रामीण भागामध्ये दुसऱ्यांसाठी धावून जाणारा असणार आहे का गावामध्ये? हो, क्या बात. 100% असतात. आणि आपल्या एका भाकरीवर दुसऱ्या कोणी त्याला भूक असेल तर एखादा तरी त्याला खिसत त्याचा देणारा तो आहे का? आणि एक टीम लीडर, एखादा क्रिकेट संघ, कबड्डी संघ झाला की मी कॅप्टन होऊन मी डिसाईड करेल की मी कॅप्टन होईल आणि आपण गेम जिंकूया, हे स्वभाव. हो. आणि चौथा, ज्या वेळेला संधी भेटलं तर त्याला सोना करायचं, की कधी माईक भेटला किंवा कधी चुकीचं घडत असेल चुकीला चुकी म्हणणारा, बरोबरीच्या गोष्टीला उभं राहणारा, असे हा स्किलसेट ग्रामीण भागामध्ये अजूनही आहे. तेवढंच IASची स्किलसेट. आणि ओव्हर ए पिरियड ऑफ टाईम ड्रीम बिग. मला मोठं व्हायचं म्हटलं तर ठीक आहे बेटा, वा मोठा. नाहीतर आपल्या आईबाबा किंवा आपल्या मित्र किंवा आपल्याच शिक्षक, तुझी लायकी नाही रे, हां मीच झालो नाही तू कसे होणार. किंवा कधी कधी आई वडील असे असतात, मी जर झालो नाही परंतु आज मी माझ्यासाठी ताकद दिली नाही कोणी, आज मी तुझ्या ताकद देईल, तू उड. आणि ज्या वेळेला मी IAS स्किलसेट होती का लहानपणापासून एक ब्राईट स्टुडंट होतो आणि मेहनत करत होतो. कधी क्रिकेटचा संघ आला तर कॅप्टन राहायचो किंवा जे काही मला ऑपॉर्च्युनिटी द्यायचं त्यावेळेला काम करायचो. ज्यावेळेला मी आईवडिलांना सांगितलं की मी आता तिकीट कलेक्टर आहे, मला डिस्ट्रिक्ट कलेक्टर व्हायचं आहे. म्हणलं कशाला डिस्ट्रिक्ट कलेक्टर, आज ऑलरेडी तू कलेक्टर आहेस ना. म्हणलं डिस्ट्रिक्ट कलेक्टर काय असतो. आमच्या गावात डेप्टी कमिशनर म्हणायचं, कर्नाटकामध्ये कलेक्टरला डेप्टी कमिशनर म्हणायचं. त्यांना म्हटलं की नाही असे IAS परीक्षा असतो आणि त्याला द्यावा लागतो आणि हे मोठे पद असतात जिल्ह्यातलं. आणि त्यांना सांगितल्यावर मग आम्हाला काय करायचं. नाही, मी फक्त आता 1-2 वर्ष मी जे तिकीट कलेक्टर पगारातून तुम्हाला पाठवायचं ते मी पाठवणार नाही, आणि उलटा गरज पडलं तर तुम्हीच मला पैसे पाठवायची गरज पडेल, कारण मला दिल्लीला जायचे, थोडा कोचिंग घ्यायचे. मग आईवडिलांनी सांगितलं ठीक आहे, आता एक शेती होती, आता शेतीचा 4 एकर जे उरलेलं आहे ते पण घाण ठेव. म्हटलं बिंदास ठेवा, कारण मला खात्री होती की मी परत वापस आणून देईन. आणि तो घाण ठेवला, कारण त्यांना माझ्या स्किलसेटवर भरोसा ठेवला. आणि त्यासाठी इथं असलेले शिक्षक असतील, पालक असतील किंवा जे काही तरुण असतील, तुमचे एखादा मित्र असतील, की हे 3 घटक फार महत्त्वाचे असतात. आणि ज्या वेळेला मी तयारी करायला ठरवलं, माझ्यासोबत मी त्यावेळेला तयारी करायची ठरवलं होतं 21व्या वयामध्ये. बिकॉज आय डिडंट न्यू की लहानपणापासून IAS स्वप्न असे नाही. माझ्या एका मित्राची मी त्याला सांगितलं, अरे मला IASची तयारी करायचं, म्हटलं त्याच्यासाठी कोचिंगला जावं लागेल, मला थोडे कोचिंग फीज आणि तिथं राहायला पैसे लागतील. आणि त्या मित्राची त्याच वेळेला लग्न ठरलं होतं आणि त्याला हुंडाच म्हणा, त्याला हुंड्याच्या स्वरूपात चैन आणि अंगठी आली होती. त्याला तो गाण ठेवून तो मला पैसे दिला, तू जा, कारण तो भरोसा करत होता. त्यांनी किल्ली उडवलं असता है, मेरे माँ बाप ने भी किल्ली उड़ाता, मेरे दोस्त ने भी किल्ली उड़ाते, या फिर मेरा टीचर ने भी किल्ली उड़ाते, तो मैं कभी नहीं बनता.
तो समवेअर सम फोर्स हॅज टू बिलीव्ह. व्हेरी नाईस. आणि तो स्किल सेट मला वाटतं ग्रामीण भागामध्ये आहे. आहे. आणि IAS किती लोक होतात हो? वर्षाला 150 होता वर्षाला. आणि आपल्या भारताची लोकसंख्या किती आहे? 125 कोटीच्या पुढे गेली. 125 कोटी 150 कोटी आता जवळजवळ आला. 150 कोटी. म्हणजे काय वाढतो नाही वाढो लोकसंख्या थोडं जरी लक्ष हटलं आपलं तर पुढे झाली. सो लोकसंख्या एवढं वाढायला लागले म्हणजे वर्षाला 1 कोटीच्या पाठीमागं हे एक IAS होणार. सो यू हॅव टू इट कांट बी अ जनरल स्किल सेट. आणि असे तुम्हाला फार कमी असतात आणि तो निघतं नक्कीच. अगदी बरोबर. खरंच महत्त्वाचा भाग आहे की आपण हे समजून घेऊयात खरंच की ग्रामीण भागामध्ये मुलांमध्ये पोटेन्शियल आहे. आईवडिलांनाही वाटतं की काहीतरी केलं पाहिजे चांगलं, परंतु घरामध्ये जे वातावरण आहे ते कसं आहे. आईवडील ग्रामीण भागातले आहेत, शिक्षण कमी असेल अडचण नाही आहे, परंतु तुमचा बघण्याचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन किती विशाल आहे, किती मोठा आहे, किती करेज तुमच्यामध्ये आहे. ग्रामीण भागामध्ये झोपड्यामध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये सुद्धा खूप करेज पाहिलं आहे मी. आणि मोठ्या मोठ्या बंगल्यांमध्ये राहणाऱ्या लोक खूप घाबरलेली पण आपण बघितलेली आहेत. तर मला असं वाटतं हा तो भाग आहे. सर, याच्या अनुषंगानेच प्रश्न होता माझा हा की तुम्ही असं म्हणतायत का, म्हणजे तुम्ही ते म्हटलेलं आहात पण थोडंसं आणखी त्याच्यावर तुम्ही 1-2 लाईनमध्ये जर सांगितलं की UPSC किंवा अशा ह्या ज्या टफ एक्झाम्स असतात याच्यामध्ये खूप सगळ्या बाबींची कसोटी लागते. तर घरातलं वातावरण असेल, कौटुंबिक वातावरण असेल किंवा स्पेसिफिकली आई आणि वडील या लोकांची भूमिका असेल, ती किती महत्त्वाची आहे असं वाटतं मला. याचं खूप महत्त्वाची वाटतं. आता बघा, इथं आज आपण येतोय आणि मी माझं काम सांभाळून तुम्ही बघितलं किती आम्ही बिझी असतो. आणि याचा तुम्ही प्रचार प्रसिद्धी पण केलं, बरोबर, लोकांना सांगितलं, पेपरमध्ये दिलं, तरी रिकामा खुर्ची दिसते. या रिकामा खुर्ची भरलं इथं मला पूर्ण भरण्याची गरज नाही. बरोबर. इथं एक आई वडील जरी इथं बसलं असतं तर आपण अशीच पद्धतीने त्याचं कारण असे आहे की ते रिकामा खुर्ची म्हणजे त्यांच्या ते स्वप्नातलं ते खुर्ची मेहनत झाला. आणि इथं काही आई वडील आला असतील, काही मित्र आलं असतील, काही स्टुडंट्स आला असतील, त्यांना वाटतं काहीतरी मला ऐकावं, त्यांना घेऊन जावा, माझ्या मुलांना घेऊन जावं, त्याचं ऐकू. आणि मी पण लहानपणापासून ज्या वेळेला कुठे गावात कार्यक्रम व्हायचं किंवा काय व्हायचं तर आम्हाला घेऊन जायचं, ऐक फक्त. त्याचा 2 शब्द पण कानात पडली काहीतरी त्याला चिंगारी पेटेल. बरोबर. आज मला इथं सर्व लोकांना कन्नडला पेटवायचे आलं नाही, एखादा व्यक्ती असे असेल त्याला चिंगारी जगून घे. बरोबर. आणि त्यावेळेला मी पहिला अटेम्प्ट नापास झालो, मग नंतर सेकंड अटेम्प्टमध्ये भरपूर असे वक्त्यांचं ऐकायला बसलो. मी काय चूक केली, कधी मी हा चूक मला करायला नाही पाहिजे होती. मग मी माझ्या एन्व्हायरमेंटमध्ये असे फार पॉझिटिव्ह वातावरण तरी बिलकुलच नव्हतं, परंतु तरीही माझे आई वडील एवढा पॉझिटिव्ह होते. त्या मला सारखं म्हणायचे की तू आमच्या ट्रम्प कार्ड आहे. आम्ही 3 भाऊ बंधू, 1 बहीण आहे आणि 2 भाऊ आहे. माझ्या आईवडिलांना त्याच्याकडे एवढेच पैसे होते की 1 मुलांना चांगलं शिक्षण द्यायचं, चांगलं म्हणजे खाजगी प्रायव्हेट बाहेर पाठवून चांगलं इंग्रजी मीडियममध्ये, की 2 मुलांना गावातच शिकवायची कारण तेवढं परवडत नाही. मग त्यांची आयुष्य माझ्यावर इन्व्हेस्ट केली की त्यांनी सांगितलं तू बाहेर शिका, तू मोठं झाल्यानंतर तू बहीणला तू सांभाळशील. असे मग त्यावेळेला त्यांनी भरोसा दाखवलं आणि दे ट्रस्टेड मी, दे इन्व्हेस्टेड ऑन मी. आणि नंतर मी तो यशस्वी होत गेलो. आणि तसेच एक आई वडिलांचा, कारण माझ्यासाठी रोल मॉडेल पहिला तोच असतो. आणि माझ्या आई वडीलच माझ्या विरोधात किंवा नेगेटिव्ह वागत असेल, यू हॅव टू बिलीव्ह दॅट यू आर एव्हरीथिंग, यू आर द किंग अँड यू कॅन डू इट. कारण ते आमच्या रोल मॉडेल आम्हाला नाही सांगणार, बरोबर, तो मग देन यू आर द फर्स्ट फेल्युअर. बरोबर. आणि शेवटी माझ्या आयुष्यामध्ये माझे आई वडील, माझे जे मिसेस आहे
त्यावेळेला माझ्यासोबत आम्ही दोघंच तयारी करायचो. बरं. त्यांनी शी ट्रस्टेड. आम्ही सारखं म्हणायचो की माझ्या मिसेसला किंवा आई वडिलांना आत्तापर्यंत असे कोणी तिकीट कलेक्टर किंवा कधी कॉलेजला न गेलेला विद्यार्थी मुक्त विद्यापीठातून कोणी IAS नाही झाला. बरं. कधी कधी असे वाटतं. मग मिसेस त्यावेळेला सांगायचे, इफ देर इज नो एक्झाम्पल सेट अँड वन. क्या बात. की आयुष्यामध्ये तुझ्याकडे कोणीही उदाहरण नसेल, तू कशाला उदाहरण शोधतोय, तू स्वतः उदाहरण का होत नाही. बरोबर. आणि तुझ्या सोबतातलं जे MS धोनी, मी आणि MS धोनी सेम बॅच. बरं. रेल्वेतलं त्यांनी पण 2000 मध्ये सुरू केलं, मी पण 2000 मध्ये रेल्वेचे तिकीट कलेक्टर झालो. क्या बात आहे. ही नवीनच गोष्ट कळाली. तुला बरेच कदाचित IAS नाही भेटेल, हा तिकीट कलेक्टर असतो इंडियाचं नेतृत्व करतो इंडियन क्रिकेटचा. तुला IAS तरी हे सोपा आहे. सोपा. आणि इफ देर इज नो एक्झाम्पल सेट अँड वन. अँड आय ऑलवेज बिलीव्ड इन दॅट सेंटेन्स. की त्यामुळे सारखं बाई हे झालं तर आपण व्हायचं, हा सचिन झालं तर आपण पण होणार. मग शेळी मेंढीच्या सारखंच आहे. मग या शेळी इकडे पळाला तर आपण इकडे पळू. आणि मी आज IAS झालो रेल्वेच्या, मी झाल्यानंतर मग मला बघून रांगच लागली. बरं. माझ्या पूर्वी सर्व कोणी बँकेत जायचं, इकडे जायचं. मग माझ्यानंतर IPS झाले, IAS झाले. मग माझे जे बैचमेट्स टिकट कलेक्टर, अरे ये कर सकता है तो हम भी कर सकते हैं. अगर मैं नहीं कर सकता तो शायद वो लोग भी नहीं करते. क्या बात. क्या खूप खूप इन्स्पिरेशनल आहे की प्रत्यक्ष उदाहरण आहे. आपण मोटिवेशन बोलतो, त्याच्यावर चर्चा करतो, परंतु मोटिवेशन खरंच तुमच्यासमोर येऊन बसलं तर ते कसं असेल, तर मला असं वाटतं ते सरांच्या सारखं असेल असं आपण म्हणूयात. सर, वातावरण छान आहे, आता आपण सेटल झालेलो आहोत. मोटिवेशन आणि अशा अंगाने आपण बोललो, तुम्ही बऱ्याच मॉरल गोष्टी आणि अशा अंगाने सांगितलं. थोडंसं आपण आणखी स्पेसिफिक आपण जाऊयात, म्हणजे थोडंसं आणखी आम्हाला याच्या यशा अपयशाचे काही सूत्र थोडेसे आम्हाला हाताला लागले तर आजचा दिवस धन्य झाला असं आम्हाला वाटेल. UPSCचं क्षेत्र हे प्रचंड फोकस्ड आहे असं तुमचं म्हणणं आहे आणि आम्ही सगळे ते जाणतो. तुम्ही काय सांगाल, म्हणजे तुमचा अनुभव काय सांगतो की असं काही तुम्ही सांगू शकता का स्पेसिफिक? नो डाऊट की ज्यांनी हिंमत असेल त्यांनी ते करावं आणि ज्याचे डेअरिंग आहे, परंतु काही विशिष्ट मुलांनी किंवा काही विशिष्ट मानसिकता असलेल्या किंवा काही विशिष्ट स्किल सेट असलेल्या किंवा काही विशिष्ट व्यक्तिमत्व असलेल्या मुलांनी याला हात घालावा. अननेसेसरी कुणीही उठून त्याला स्पर्श करू नये, म्हणजे कारण तुमचं पूर्ण आयुष्यच त्यामध्ये जाणार आहे. कारण ज्या पद्धतीनं मुलं एक्झाम देतात आणि जी पास होतात, आता तुम्ही सांगितलं की 150 मुलं पास होतात, म्हणजे अपयशी होणाऱ्या मुलांचं प्रमाण लाखोंमध्ये आहे. तर त्यामुळे मग हाही एक त्याला अँगल आहे. तर असं आहे का काही की कुणी त्याला हात घालू नये, म्हणजे कुणी हात घालावं हे तर तुम्ही त्याला बोललेच, परंतु या लोकांनी याला स्पर्श करू नये, जर तुम्ही या अशा पद्धतीचे असाल किंवा काही अशी काही व्यक्तिमत्व आहेत का की ज्यांनी हे न केलेलं बरं, याच्यावर काय सांगा? ते बरेच वेळा मी माझ्यासोबत, कारण रिव्हर्स इंजिनिअरिंग मधून हे सुद्धा आम्ही समजून घेऊया. येस लक्षात आलं मला, तुमच्या प्रश्न लक्षात आला. इथं भरपूर सरकारी कर्मचारी असतील किंवा कदाचित शिक्षक पण असतील आणि बरेच जे तरुण आहेत जे आता एक्झाम तयारी करायची आहे. कशाची तयारी करायची? एक्झाम म्हटलं तर आता 10वी झाली, 12वी झाली, ग्रॅज्युएशन झाला, आता तयारी तरी करायचं. मग कशाची तयारी करायची? आता मी आपल्या लायब्ररीमध्ये एका पोराला विचारलं तर पोलीसची तयारी करायची. म्हटलं पोलीसचे म्हणजे पोलीसमध्ये IPS पण असतं आणि कॉन्स्टेबल पण असतं आणि तुम्हाला दिवसात 24 तास असतं आणि दिवसामध्ये तुम्हाला काय अभ्यास करायचं, काय अभ्यास नाही करायचं. बरोबर. परंतु आपण स्वप्न, आता बरेच मी ज्यांच्यासोबत काम केलं त्यांच्यासोबत माझ्यापेक्षा एवढा हुशार कर्मचारी, अधिकारी माझ्यासोबत काम करणारे आज पण, यापूर्वी पण मी बघितलं. मी त्यांना विचारलं, का रे बाबा तू एवढा हुशार आहे की मला वाटायचं की तुझ्याकडे जो स्किल सेट माझ्यापेक्षा तुझ्याकडे जास्त आहे, मग तू UPSC का नाही केले? का नाही केलं त्यावेळी? नाही सर, माझे स्वप्न असे होते की पहिला एक पायरी चढत आलो आणि जोपर्यंत ह्या नोकरीपर्यंत आलो मग कौटुंबिक बंधनात मी अडकून गेलो.
आणि मग इथंच अल्पसंतुष्ट झालो. हां. अल्पसंतुष्ट झालो म्हणून मी इथंच अडकलो. आणि भरपूर अशी आहेत की कोणी स्पर्श करावा, कोणी स्पर्श करू नये, हे अस्पृश्यता असे नाही आहे. हे एक्झाम मी काय सांगितलं, दिस इज नॉट अ एक्झाम, दिस इज अ प्रोसेस. बरोबर. आणि जसं तुम्ही इथून बालाजीला पायी जायचं, जर ठरवून इथून निघालं शिर्डीपर्यंत तरी जाशील. हो हो. शिर्डीच नाही तर पंढरपूरपर्यंत जरी जाशील. अगदी बरोबर. पंढरपूर नाही तर पुढचा कुठेतरी मंदिरापर्यंत जाशील किंवा बालाजीपर्यंत तरी. म्हणजे एमपीएससी हे युपीएससी अभ्यासाचा असं गोल आहे की जर तुम्ही ते ठेवलं तर तुम्हाला कुठे ना कुठेतरी ते घेऊन जाईल. येस. हा तुम्ही एवढा मोठा स्वप्नानंतर तुमची तयारी क्या माझा बेस्ट द्यायचा. आणि ज्या वेळेला मी UPSCच्या तयारी करायचो, मी म्हणायचं की या गोष्टीसाठी हे जर करायचे असेल मी हे करणार. आणि त्याच वेळेला जर मी तिकीट कलेक्टर होतो, मग नोकरी तरी होती. हो. माझ्यासोबत इथलं जे सर्व मित्र आहे की त्यांनी बँकेचं निवडलं, बरोबर. ते माझ्यापेक्षा हुशार. हो. इट्स नॉट दॅट की मीच बेस्ट होतो असे नाही, बरोबर. परंतु त्यांनी बँकेचं स्वप्न बघितलं, बँकेचं मिळाला, खुश उधरी रुक गए वो. मैं बोल रहा अरे तू तयारी कर, ये एग्जाम क्यों नहीं तयारी कर हाँ. रहे. हे मनामध्ये आपल्याला फार मोठा असे करून ठेवलेलं आहे. या हा माइंडसेट कुठेतरी आडवा येतो का सर? आडवा येतो. तेच विशेष करून मी बघितलेलं जे माझ्या आता सरकारी जीवनातलं आयुष्य हा मराठवाड्यामध्ये गेलेलं आहे. किमान ह्या एरियाच्या निगडीत जर सांगायचं असेल, आपल्या मोठा स्वप्न बघायला काहीतरी कॅपिंग आहे. असे बंधन घालतात सर्व. तुझ्या लायकी नाही रे, थांब थांब, तू उडू नकोस. क्रायटेरिया डिफाईन केलेला आहे. उडू नकोस, पडशील. हो हो. माझ्या जे दोन गोष्टी आहेत. हो. सर्वसाधारण आपल्या ग्रामीण भागात जास्त उडू नको, पडशील. मैं बोलूंगा आसमान से गिरा तो खजूर पे तो अटकेगा, कहीं तो अटकेगा. तो अगर IAS की तैयारी करेगा या तो उड़ेगा, या तो तुम उतना तयारी करने के बाद वो काही ना काही तो पोहोचोगे आप. हां. मला याच्याच निगडीत माझ्या जीवनातलं उदाहरण. हो. मी तिकीट कलेक्टरच्या होतो, तर मी IAS साठी सुट्टी घेतली. 6 महिने घेतलं आणि 6 महिन्यानंतर अजून मला 3 महिने लागत होती, ते सुट्टी नामंजूर केली. बरं. मग माझ्या वरिष्ठांचा फोन आला, बाबा तू IAS करायला गेलं, डिस्ट्रिक्ट कलेक्टर व्हायला गेलं, तुला हा तिकीट कलेक्टर पण निघून जाईल, लवकर येऊन जा. मैं म्हटलं सर अभी मैं इतना ऊपर उड़ चुका हूँ, गिरा तो टिकट कलेक्टर तक तो नहीं गिरूंगा मैं, इससे ऑफिसर लेवल क्या बात, क्या बात. आणि हे कुठेही नाही आहे प्रसंग. आणि माझं जीवन असे एवढं फिल्मी आहे की मी कुठे जम्मू काश्मीर किंवा राजस्थान तिकडे तिकीट कलेक्टर नव्हतो, हेच भागामध्ये तिकीट कलेक्टर होतो, मनमाडहून नांदेडला. आणि जे मला टिंगल उडवणारे ते तिथंच होते सगळे. तिथंच आहे आज. नियतीचं काय म्हणजे फेरा असतो बघा, म्हणजे तिथंच उत्तर मिळतात. आणि तेच लोक आज बोलतात सर त्यावेळेला आम्हाला तुम्हाला टिंगल उडवायचं. ज्यावेळेला पहिला वेळा नापास झाल्यानंतर दुसऱ्या वेळा ज्यावेळेला परत नोकरी करतानाच अभ्यास करत होतो, त्यावेळेला मजाक अरे कलेक्टर साहब आज क्या है, ड्यूटी कर रहे हैं, कितना फाईन पाडे वगैरे. लेकिन त्यांच्याच जिल्ह्यामध्ये कलेक्टर, म्युनिसिपल कमिशनर म्हणून झालं तर त्यांना मला भेटायला आज ते घाबरतात. एक दिवस मी स्वतःहून रेल्वे स्टेशनला गेलो, का रे बाबा मी IAS झालो, तुझ्या जिल्ह्यामध्ये कमिशनर कलेक्टर म्हणून असतो. सर हमको डर लगता है. म्हटलं कशाला घाबरायचं सर, खूप टिंगल उडवलं होतं. अरे तू टिंगल उडवलं होतं म्हणून मी IAS झालो, आणि तू मारलेल्या दगडातून मी घर बांधलेलं आहे IASच्या. आमच्याकडे म्हण आहे सर, म्हणजे टिंगल टवाळखोरांचे घर असावे शेजारी असं आपण म्हणतो, तर ते खऱ्या अर्थानं ती प्रेरणा म्हणून आपण घेतली पाहिजे. सर दिल्लीला तुम्ही गेलात, जॉब चालू होता आणि 6 महिन्याचं तुम्ही सुट्टी घेतली आणि दिल्लीला गेलात. म्हणजे तसं बघितलं तर ते ऐकायला फार सोपं वाटतं, पण मी जेव्हा हे वाचत होतो आणि मी विचार करत होतो की जॉब चालू आहे, परिस्थिती ही अशी आहे, आणि अशा वेळेला तुम्ही
युपीएससीचा अभ्यास करण्यासाठी दिल्लीला जात आहे आणि 6 महिन्याचा वेळ आहे. काय भावविश्व होतं तेव्हा? म्हणजे 6 महिन्यात हे करायचं आहे, एवढं सगळं सोडून आलेलो आहे, बॅकग्राऊंड असं आहे, जर पडलो तर तुम्ही जसं म्हटलं की खजूरमध्ये अटकेल, ही काही म्हणजे भीतीच होती नाही म्हटलं तरी. आता जरी ते थोडंसं मोटिवेशन आहे, परंतु तेव्हाचं काय भावविश्व होतं, काय चाललं होतं डोक्यामध्ये आणि कसं प्लॅनिंग केलं होतं अभ्यासाचं? त्या 6 महिन्यामध्ये तुम्हाला असं वाटलं का की हे 6 महिने माझं आयुष्य बदलून टाकणारे आहेत? काय चालू होतं तेव्हाच्या डोक्यामध्ये? आता मी घरातलं वरिष्ठ आहे आणि त्यावेळेला मी एक मुलगीसोबत आम्ही सोबत होतो, तयारी करत होतो आणि तिकीट कलेक्टर होतो, तर लग्न करायचं आहे. मुलगीसोबत म्हणजे मुलगासोबत म्हणजे स्पष्ट करून घेतो. नंतर काय अडचणी नको ना, म्हणजे ते बोलले म्हणून विचारून घेतो. म्हणजे फ्रेंड होतो. अच्छा, फ्रेंड होतो, तुम्ही म्हटले म्हणून विचारलं होतो सर. आणि फक्त मी 21 वयाचं वाट बघत होतो आणि ते 18 वयाचे वाट बघत होतो. आणि घरातलं मोठा आहे आणि घरातून प्रेशर होतं की आता तो पहिलं बहिणीचे लग्न कर. टिपिकल ग्रामीण भागामध्ये घरातलं पहिलं मुलीचं लग्न करा आणि तुझ्या नोकरी झालं तर आता तुझ्या भावांची पण चांगला कुठेतरी लावून घे सरकारी नोकरी. आणि त्यावेळेला मी तिकीट कलेक्टर होतो, घरामध्ये 500-6,000 रुपये त्यावेळेला पाठवायचो. हे 2007ची गोष्टी आहे, 6-7ची. सर तुमची हरकत नसेल तर पेमेंट किती होतं तेव्हा तिकीट कलेक्टर म्हणून, म्हणजे घरी त्यावेळेला 12,000-13,000 व्हायचं. म्हणजे 12,000 पेमेंट होतं, त्याच्यातून 6,000 घरी पाठवत होतो. आणि अशा प्रक्रियेमध्ये निर्णय घेतलाय की आपण दिल्लीला जायचं आणि 6 महिन्यात अभ्यास करायचा. मग एक तरी तो खासदारांच्या कार्यकर्त्यांनी पेटवलं होतं, तो तरी आग होतीच पाठीमागा. बरोबर. आणि आमची इंटरकास्ट इंटरस्टेट हे मॅरेज होती. अच्छा, म्हणजे प्रेमाची आगही होती. आणि तो मुलगीचं नातेवाईक पोलीसमध्ये होते. रिटायर्ड. म्हणजे अडचणीची भरमार होती. नाही अडचणी म्हणजे एक मी म्हटलं आता मी माझे जे फ्रेंड माझे बायको आहे त्यांना विचारलं, तू तिकीट कलेक्टरशी लग्न करशील की डिस्ट्रिक्ट कलेक्टरशी? बरं, हे एक ठरवून ठेव. आणि माझ्या मनामध्ये प्रश्न पडला की मी PF मध्ये पैसे वाचून आता बहिणीची लग्न करायची, त्याच्या ग्रॅज्युएशन झाला तर त्याला ग्रामीणमध्ये काय, तू शिक्षण बंद म्हणजे लग्न चालू. तू 10वी मध्ये बंद केलं तर 11वी मध्ये लग्न, 7वी नापास झाले तर 8वी मध्ये लग्न. हे ग्रामीण टिपिकल आमची गाव होती. म्हटलं बहिणीला विचारलं की तुझ्यासाठी मी पैसे PF मध्ये सेव्ह करून ठेवलेलं आहे की मला IAS व्हायला जायचे आहेत, की एकतर त्या पैसे मला काढून मला कोचिंगला लागतील पैसे, मग काय करायचं? त्यांनी म्हटलं भैया मला तू IAS झालेलं बघशील आणि तू IAS झाल्यानंतरच लगीन करेन. आणि माझ्या मनामध्ये प्रश्न पण पडला, एक तिकीट कलेक्टरच्या बहिणीला कोणते पोरगी, हे छोट्या मोठा कोणीतरी सापडेल, त्यापेक्षा एखादा कलेक्टरच्या बहिणीची पोरीची लग्न कोणाशी होईल, चांगल्या घराण्याशी होईल. मग या गोष्टी आणि भावांना मी IAS झालं तर मी त्याला चांगलं मार्गदर्शन करेल. सो या सर्व फॅक्टर्स म्हणजे ज्यावेळेला आपण असलेला नोकरी सोडून बिनपगारी जर ट्रेनिंग कोचिंग घेऊन आणि तो स्वप्न पूर्ण होईल की नाही होईल तो काही गॅरंटी नाही, परंतु आम्हाला वाटायचं आहे. आणि हे जो माझे इकोसिस्टम होता, माझे वाईफ असतील, माझे बहीण असतील, भाऊ असतील, माझे मित्र असतील, माझे आई बाबा असतील, या सर्वांच्या होतं की तू नापास होऊच शकत नाही. मग त्याच्या दृढ निश्चयातून आम्ही निघालो. मग आणि एक वेळा निघाला तर तो तेवढा सपोर्ट होता. आणि तो झाला पण तसा. तो विश्वास पुश करत चालतो का सर? सगळं आजूबाजूचा जो विश्वास असतो, तुम्ही बघतात की भावाचा विश्वास आहे, बायकोचा विश्वास आहे, आई वडिलांचा, तो पुश करतो. येस पुश करतो. आणि त्या टिपिकल तो एक शाहरुख खानचा फेमस डायलॉग आहे, अगर तुम्हारी किसी चीज को अगर पूरी शिद्दत से अगर चाहोगे तो पूरा कायनात एक प्लॅनिंग करती है. The whole universe conspires to make you success. आणि त्याच्यासोबत माझ्यासोबत घडलं. क्या बात. सर एक
गंभीर पण हलका फुलका प्रश्न ह्या प्रश्नाच्या उत्तरातून थोडासा उभा राहतोय की IASची तयारी किंवा ह्या अशा एक्झामची तयारी करणाऱ्या लोकांनी प्रेमात पडावं का? म्हणजे प्रेमात पडण्याचे किती चान्सेस, किंवा पडावं की नाही, प्रेम करावं की नाही या लोकांनी? ते प्रेम पडायचं म्हणून नसतं, ते नैसर्गिक होतं. पण मग त्यांनी किती त्याच्यावर लक्ष द्यावं? म्हणजे जर पडला एखादा आणि दिसतंय की आता MPSC आहे, आणि मग कसं काय करावं? आता बघा, बरेच लोक, मी कलेक्टर झालो आणि IAS झाल्यानंतर ज्यांना माहिती पडलं की सरांचा प्रेमविवाह आहे, आणि मग त्याला लोक बरेच प्रेरित झाले असतील. म्हणजे बऱ्याच लोकांना प्रेरित नाही, उलटा सर पहिलं काय गर्लफ्रेंड असावा लागतो का, आणि तो एक प्रश्न सारखा विचारला जायचा. आणि दुसरा प्रश्न असे विचारलं जायचं की सर आम्ही ह्या मुलींशी प्रेम करतो, तुमच्या पण प्रेमविवाह आहेत, तुम्ही आमच्या लग्न लावून द्या. म्हणलं एवढंच काम उरलं का रे? म्हणलं हा विषय नाही आहे की प्रेमात पडावा नाही पडावा, हा व्हेरी नॅचरल प्रश्न आहे. आणि बट प्रेमात पडल्यानंतर तू तुझ्या बायकोशी कसे संसार घडवलो, जसा सायराटसारखा इडली विकणारा पाहिजे. कारण नक्कीच मला माहिती होतं की हे कदाचित मॅरेज सक्सेस झाला नसता. बरोबर. म्हणजे मी जर तिकीट कलेक्टर राहिला असतो, मग तो रिटायर्ड PI ॲक्सेप्ट झाला असता की नाही ॲक्सेप्ट झाला असता मला माहिती नाही. परंतु मला एवढं तरी नक्कीच माहिती होतं की मी जर IAS झाल्यानंतर मी एका दिवशी यांच्या वडिलांना फोन करेल, मी अमुक तमुक आहे, मला तुमच्या पोरीशी लग्न करायचं, आणि नक्कीच तो मला स्वीकारेलच असे माझा दृढ विश्वास होता. आणि तो तसं घडलं पण. मी ज्यावेळेला नांदेड म्युनिसिपल कमिशनर होतो आणि मी IAS झाल्यानंतर तर भरपूर मोठे मोठे संबंध या मिनिस्टरशी, तो मिनिस्टरशी, मोठे मोठे उद्योजकांची आणि IAS ऑफिसरांची संबंध यायचं. हो. परंतु मला ज्या मुलीसोबत प्रेम होतं की आय डिडंट वॉन्ट टू कॉम्प्रोमाइज. मला एवढा आशा दाखवली की तुम्हाला पुढे जाऊन काही करायची गरज नाही, एवढा मोठा मला कधी पोरी सांगायची नाही, त्याचा प्रॉपर्टी सांगायचं मला ज्यावेळेला IAS झाल्यानंतर. मग एक दिवस मी कंटाळलो, कारण माझी मिसेसची मोठी बहीण होती, त्याचं लग्न ठरल्यानंतरच तुम्ही बाबांशी बोला असे सांगितलं होतं मिसेसने. एक दिवस कंटाळून माझे सासऱ्यांना फोन केलं की सर मेरा नाम जी श्रीकांत है, मैं नांदेड म्युनिसिपल कमिश्नर हूँ, मला तुमची मुलीसोबत प्रेम आहे. त्यांनी विचारलं कोणता, मोठी की छोटा? म्हणलं छोटा. म्हणलं मोठीचं होऊ द्या, नंतर छोटीशी करू. मग खरं आहे की नाही ते इतका सहज संवाद असू शकतो का? म्हणजे मला आणखीनही म्हणजे जरा प्रश्न आहे, म्हणजे इतका सहज संवाद म्हणजे, आणि मग त्याच्यानंतर झालं तेव्हा तर पोझिशन म्हणजे नाही, ते दुसरे दिवस आला. अच्छा. दुसरे दिवस ते बघायला आले कॉर्पोरेशनमध्ये, नांदेड कॉर्पोरेशनमध्ये, की खरंच हे म्युनिसिपल कमिशनर आहे. मग तो खाली येऊन गार्डला विचारलं इथं श्रीकांत म्हणून कोणी आहे का? म्हटलं हे 4थी मजलीत असतात, तिथं आयुक्त आहे, वरती जावा. मग वरती बाहेर चिठ्ठी आली. नाव भेटण्याचे आमच्याकडे असतात, नाव पत्ता भेटण्याची कारण सरकारी कार्यालयामध्ये, नाव भेटण्याचे कारण मुलीच्या लग्नाकरिता बोलणे. ते आलेलंच 10-20 चिठ्ठीमध्ये म्हटलं अरे आमच्या होणाऱ्या सासऱ्यांचे यांना पहिला बोलवा. सो या सर्व गोष्टी वेगळं, बट हाऊ यू डिसाईड वेन यू आर इन लव. बट मोर इम्पॉर्टंटली यू शुड बी इन लव विथ युअर ॲम्बिशन. की तुमचं स्वप्न काय आहे, की मुलीशी प्रेम करणे किंवा तुमची स्वप्न पूर्ण करणे. स्वप्न काय आहेत की सर्व्हिस, आणि नक्कीच एक आणि तुम्हाला सपोर्ट करणारा आहे का? अगदी अगदी. आपण पळून जाऊ, सायराटसारखं कुठलंही इडली विकायला जाऊ वगैरे वगैरे. हे तर फार फिल्मी झालं. म्हणजे आम्ही नाही फिल्मीच आहे. हे जे वेडा झालेला तरुण हे फिल्मीसारखं विचारतो, पळून जाऊ, हे जाऊ. परंतु आम्ही ठरलो होतं, आम्ही प्रेमात आहोत, बट जे काही लग्न करायचे आहेत आई वडिलांच्या आशीर्वादानंच करायचे नाही. त्यांनी म्हटलं अजिबात नाही करणार. मग आई वडिलांना कन्व्हिन्स करण्यासाठी काय काय करायची आम्ही ते सर्व. व्हेरी गुड.
म्हणजे सर एक तुम्ही आता म्हणताय ना एक 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 महत्त्वाचा विचार माझ्या डोक्यामध्ये येतोय की तुम्ही प्रेम करता आणि ते केलं पाहिजे. प्रेम ही गोष्ट चुकीची नाही आहे, पण ते प्रेम पूर्ण करण्यासाठी आतमध्ये ध्येयवाद इतका स्ट्रॉंग हवा की त्या ध्येयवादाच्या झंझावातापुढे तुमचं प्रेम अलगद सहज तुमच्या हातात येऊन पडलं पाहिजे, इतका तो ध्येयवाद स्ट्रॉंग असावा. मला असं वाटतं की सरांचं आपण कदाचित बोलताना आपल्या लक्षात येईल की सरांचं लक्ष किंवा सरांनी प्रेमासाठी काहीतरी केलं, पण त्याच्याही पेक्षा आपण असं म्हणूयात की ते प्रेम मिळवणं त्यांना सोपं झालं कारण त्यांचा ध्येयवाद हा एवढा मोठा होता आणि त्याच्यातून मिळालेलं यश इतकं डोळं दिपवणारं होतं की बाकी सगळ्या गोष्टी मला असं वाटतं सोप्या झाल्या. सर एक 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 थिन लाईन अशी आहे की एक्झाम देत असताना तुम्ही म्हणालात की 2 अटेम्प्ट तुम्ही दिलेले आहे, तर पहिल्या अटेम्प्टमध्ये तुम्ही फेल झालात, दुसऱ्या अटेम्प्टमध्ये तुम्ही यशस्वी झालात, तर काय फरक होता? पहिल्या अटेम्प्टमध्ये असं काय नाही जमलं आणि दुसऱ्या अटेम्प्टमध्ये असं काय झालं की जे पहिल्या अटेम्प्टमध्ये तुम्ही करू नाही शकला, त्याची जाणीव झाली आणि मग दुसऱ्या अटेम्प्टमध्ये तुम्ही पास झालात? काय फरक होता दोन्हीमध्ये? कारण काय एक राईट गायडन्स. पहिल्या अटेम्प्टमध्ये जोशमध्ये होतो, करायचं, मग कसे करायचं, म्हणजे अभ्यासाची पद्धत किंवा अभ्यासाची पद्धत. आणि पहिल्या अटेम्प्टमध्ये फक्त अभ्यासच करत होतो, बरं कधी रिव्हिजन नाही, रिव्हिजन केले गेले नाही, वेळ नव्हतं आणि एक गायडन्स नव्हतं की चला बाबा मी माझा ध्येय हे आहे, मी काय चुकतोय. फोकस म्हणते. फोकस अँड इन्स्पिरेशन म्हणा. इन्स्पिरेशन तर IAS व्हायचं, परंतु का व्हायचं? फक्त एका खासदाराच्या कार्यकर्त्याचा किंवा ह्या बघून नाही, ते त्या अभ्यास करताना हे लक्षात आलं की देर आर मेनी थिंग्स. त्यावेळेला फक्त रेल्वेमध्ये नोकरी करता फक्त रेल्वेची निगडीतच आपल्याला माहिती असायची. मग IASची तयारी करत असताना समाजामध्ये काय काय समस्या आहे आणि कुठे कुठे आपण एक सोल्युशन म्हणून असू शकतो, आणि तो दृढ निश्चय एक कमिटेड झालो की भाई करना है तो ये नौकरी, क्योंकि सरकारी नौकरी अगर करना है तो ये टॉप मोस्ट नौकरी आहे, हे या गोष्टी करायला पाहिजे. दुसऱ्या अटेम्प्ट पहिल्या अटेम्प्टमध्ये ओके. पहिल्या अटेम्प्टमध्ये हे सर्व कळायला लागलं आणि फक्त कोचिंगच करत गेलो. फर्स्ट अटेम्प्टमध्ये कधी रिव्हिजन नाही केलं आणि रिव्ह्यू नाही केलं, स्वतःला रिव्ह्यू नाही केलं. आपण करत जातो बऱ्याच वेळेला. आपण कोचिंग करताना प्रिलिम्स घेतलं. माझ्या पहिल्या अटेम्प्टमध्ये कोचिंग गेलं, प्रिलिम्स एक्झाम झाली. पहिला अटेम्प्ट प्रिलिम्समध्ये त्यावेळेला एक ऑप्शन होती, मेन्समध्ये 2 ऑप्शन घ्यायचे असतात. मला दुसरी कुठले ऑप्शन घ्यायची मला माहिती नाही. पहिला जॉग्राफी घेतलं होतं, दुसरी ऑप्शन कोणता मला माहिती नाही, कारण मी BCom ओपन युनिव्हर्सिटीचा स्टुडंट होतो. कॉमर्स तरी घ्यायचा हा ठरवलं होतं, मग कुठलं हिस्ट्री किंवा पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन. मग जे चांगला कोचिंग कोणती, चांगला गुरु कोणते आहेत हे ठरवल्यानंतर सायकॉलॉजी हा विषय ठरवायचा. मग सायकॉलॉजी घेतलं, सायकॉलॉजी कोचिंग केल्यानंतर मेन्स एक्झाम दिलो. मग मेन्स एक्झाम देताना माझे ऑपरेशन अपेंडिसायटिसची झाली. मग सपोर्ट सिस्टम एक ग्रुप नाही बनली की मी या गोष्टीमध्ये वीक आहे तर ह्याचा मित्र बनवू. मग याचा काय चूक समजतच नव्हतं. पहिल्या अटेम्प्टमध्ये ते चूक समजली आणि दुसऱ्या अटेम्प्टमध्ये ते दुरुस्ती करता आला. पहिला अटेम्प्ट नापास याच्यासाठी झालो की एक सांगायचं म्हटलं तर रिगरस रिव्हिजन, अभ्यास करणे नाही, अभ्यासाची रिव्ह्यू करणे पण महत्त्वाची. प्रॅक्टिस, तो कधी प्रॅक्टिस केलं गेले नव्हतं. म्हणून प्रिलिम्स दिलो, मेन्स एक्झाम दिलं आणि प्रिलिम्समध्ये काय गोल करायचे होतं, ते गोल फटाफट करत होतो. परंतु मेन्स एक्झाममध्ये तुम्हाला बसून 3 तास लिहायची आहे, तो लिहिण्याचे 3 तास बसून प्रॅक्टिसच कधी केले गेले नव्हते. मग सेकंड अटेम्प्टमध्ये एवढा बसून लिहत गेलो 3 तास, तो आणि तो टाईम लिमिटमध्ये आणि ते मॉक प्रिपरेशनमध्ये. आणि पहिल्या अटेम्प्टमध्ये IAS का व्हायचा हा रॉ विचार होता. सेकंड अटेम्प्टमध्ये IAS का व्हायचं एक कमिटमेंट जस्टिस झाली की दॅट आय वॉन्ट टू बी पार्ट ऑफ सोल्युशन, आय डोंट वॉन्ट टू बी पार्ट ऑफ प्रॉब्लेम, दॅट्स वाय आय विल बिकम IAS. असे ज्यावेळेला हा कमिटमेंट सेकंड अटेम्प्ट करताना लक्षात आलं की तुम्हाला कोणाला दाखवायच्यासाठी IAS नाही व्हायचं. आणि बरेच लोक विचारतात, आज लोकांनी पण मनामध्ये पडलं, साहेब तुम्ही तो खासदाराच्या कार्यकर्त्याकडे गेलं होतं का? त्याला काही स्टाईलमध्ये तुम्ही असं काही सिंगल स्टाईलमध्ये जाऊन गाडी जाऊन त्याच्या घरासमोर जाऊन DJ वाजवून अभी तो साला मैं सांप बन गया,
फर्स्ट अटेम्प्टमध्ये कदाचित पास झालो असतो ना, तो कदाचित हा डोक्याचा माज आली असती. हाँ परंतु फर्स्ट अटेम्प्ट फेल हो गया, सेकंड अटेम्प्ट में हम क्यों IAS बनना है, वो फिर वो दृढ निश्चयातून अजून कमिटमेंट म्हणजे झाली, ध्येयाला एक चकाकी आली, म्हणजे तुम्हाला स्पष्ट झालं की हे ध्येय स्पष्टता अशा- दिसली. त्यामुळे बरेच लोक विचारतात की त्याला 10वीमध्ये 98% आहे, 12वीमध्ये 95% आहे, मग तो IASच होईल काय? बिल्कुल नहीं होणार. हम्म, आपको पता रहना चाहिए कि आप IAS क्यों बनना है. जब तक आपको वो आंसर का सोल्यूशन नहीं मिलता, हाँ तब तक आप IAS नहीं बनना. नाही बन सकते. और वो कमिटेड होनी चाहिए वो आंसर. एक फार महत्त्वाचं वाक्य बोललेत सर, आपण सगळ्यांनी रिपीट करतो मी हे वाक्य, की जोपर्यंत तुम्हाला IAS का व्हायचं आहे किंवा IAS म्हणावी किंवा कुठली एक्झाम जी अतिशय महत्त्वाची आहे, तर तुम्हाला ती का व्हायची आहे याचं उत्तर तुम्हाला स्वतःला जोपर्यंत नीट सापडत नाही तोपर्यंत तुम्ही IAS होऊ शकत नाही. बरोबर सर? सर क्विकली एक छोटासा प्रश्न विचारतो, म्हणजे नंतर एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. एक तीन अशी पुस्तकं की जी इथल्या आमच्या इथल्या लोकांनी जर वाचली किंवा आमचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी जर वाचली, कमीत कमी 3 आणि जास्तीत जास्त तुम्ही मग कितीही सांगा, अशी पुस्तकं की जेणेकरून ज्यांना IAS किंवा कुठली एक स्ट्रॉंग एक्झाम देण्याबद्दल एक प्रेरणा निर्माण होईल किंवा बरेचसे त्याचे प्रश्न मिटतील. तुम्हाला असं वाटतं की जी मोस्ट रेकमेंडेड 3 कमीत कमी पुस्तकं आहेत की तुम्ही सजेस्ट करू शकता आमच्या लोकांना, काय आहेत सांगू शकाल? कमीत कमी 3, जास्तीत जास्त तुम्हाला करू सांगा, किंवा 2-3 वडव. म्हणजे मला जे खरं वाटतं, माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ, जे महात्मा गांधींचं जे ऑटोबायोग्राफी आहे, तो वाचलं तर बरेच तुम्हाला कल्पना मिळतीलच. महात्मा गांधींचं माय एक्सपेरिमेंट ऑफ ट्रूथ, माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ, तो. आणि मी पुस्तक जास्त वाचलेलं नाही आहे, कारण दररोज गरीब अमीर हे मी दररोज बघत गेलो होतो. आणि लहान वयामध्ये, माझ्या वयाचा 15व्या वयापासून सरकारी नोकरी काम करतो. अमिरी गरिबी समस्या हे दररोज नोकरीच करायचं. म्हणजे मी काय पुस्तकातलं किडे वगैरे अजिबात नव्हतो मी. बट ज्यावेळेला पहिला अटेम्प्ट नापास झाल्यानंतर हा पुस्तक मी वाचलो होतो. आणि व्हेरी स्पेसिफिकली आय कॅन से दॅट दिस वन बुक की पढ़ना चाहिए. थँक्यू सर, थँक्यू सो मच फॉर सेइंग दिस. एक असा प्रश्न आहे की जो तुम्ही जसं म्हटलं की मानसशास्त्रचा तुम्ही हे केलं आहे, तो थोडंसं त्या अंगाने आहे, तुम्ही चांगल्या पद्धतीनं कदाचित आम्हाला ते सांगू शकाल की जेव्हा MPSCचा ॲस्पिरंट हा अभ्यास करतो, तो कॉलेजला असतो, तेव्हा तो एक विद्यार्थी असतो, तो अभ्यास करत असतो, तो थेरॉटिकल कॉन्सेप्ट समजून घेत असतो, त्याचं कॉग्निटिव्ह लेवलला तो त्याचं म्हणजे तो परसेप्ट करत असतो त्या गोष्टी, म्हणजे थेरॉटिकल असतं. जेव्हा तो परीक्षा पास होतो, तो त्या क्षेत्रामध्ये सक्सेसफुल होतो, IPS होतो, UPSC परीक्षा पास होतो आणि सक्सेसफुल होतो, त्यामध्ये तो टॉपमध्ये असतो. जेव्हा तो ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये जातो, जेव्हा तो प्रॅक्टिकली काम करायला लागतो, तेव्हा ह्या सगळ्या अभ्यासाचा, ह्या सगळ्या चिंतनाचा त्याला प्रॅक्टिकल यूज करायचा असतो. माझा प्रश्न याच्यामध्ये 1-2 प्रश्न आहेत, तुम्ही तुमच्या पद्धतीने त्याला कन्क्लूड करून उत्तरं द्या. हे जे चिंतन आहे, हा जो अभ्यास आहे किंवा ही जी थेअरी आहे, ही जेव्हा तुम्ही ॲडमिनिस्ट्रेटर होता तेव्हा ही किती उपयोगाला येते, याचा काही उपयोग आहे का, हा एक भाग. दुसरा भाग हा की हे ट्रान्झिशन कसं होतं, हा जो अभ्यासक हुशार एकदम अभ्यासू मुलगा असतो एकदम, त्याने, कारण अभ्यासाचा भागच आहे, किती नाही म्हटलं तरी तुम्हाला तुमचं स्ट्रॉंग होल्ड लागतो अभ्यासावर, चिंतनावर, आणि मग तो जेव्हा ॲडमिनिस्ट्रेटर होतो आणि मग पुढचे 5-10 वर्ष तो धडाक्यामध्ये एकदम प्रॅक्टिकल कामं करतो, सामाजिक जे आंतरसंबंध आहेत, डिस्प्यूट्स आहेत, वेगवेगळ्या लोकांना हँडल करणं आणि सो ऑन अँड सो फोर्थ. तर या सगळ्या गोष्टींना हे ट्रान्झिशन कसं होतं सर, आणि ते तुम्ही घडवलंय स्वतःमध्ये, कारण ते यशस्वीरित्या घडलंय. जसं मी ते बघतोय की प्रॅक्टिकली तुम्ही इतके धडाडीचे निर्णय घेतले, इतके क्रिएटिव्हली ते निर्णय घेतले आणि ते राबवलेत सगळ्यात महत्त्वाचं. तर हे तुमच्या बाबतीमध्ये कसं झालंय हे थोडंसं जाणून घ्यायला आवडेल आम्हाला. असे असतो की हा एक्झाम जे प्रक्रिया आहे, या एक्झामच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही फॅक्ट्स, फिगर्स हेच तुम्ही आठवण ठेवतायत किंवा रठ्ठा मारतायत किंवा काही. हा एक्झाम हे प्रक्रियातून एक हार्डवर्क, जो भी MPSC करणारा, UPSC करणारा, तो मेहनत कंटिन्यूअस सातत्याने करत राहिला.
आणि त्याच्या प्रिपरेशनमध्ये डिसिप्लिन असेल आणि त्याला टाईम मॅनेजमेंट असतील, या सर्व गोष्टी व्यवस्थित असेल, हुशार हो अँड हॉनेस्टी टुवर्ड्स युअर प्रिपरेशन, या सर्व गोष्टी असेल तरच तुम्ही पास होणार. बरोबर. आणि तुम्ही मग ते पास झाला, मग या एक्झामच्या अभ्यास करत असताना ज्या क्वालिटीज तुम्हाला लक्षात आला, तो लक्षणं तुम्हाला दिसणार. बरोबर. आणि मग तो झाल्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटर होण्यापूर्वी तो एक रॉ असतो, मग त्याला फाईन ट्युनिंग अकॅडमी करत असतो. बरोबर. एक अकॅडमी आयडियलिझम शिकवतात. हो. म्हणजे ह्या विषयाची कसे हाताळले गेले, म्हणजे ती अकॅडमी जी तुमची IAS ची अकॅडमी आहे, IAS ची अकॅडमी असेल किंवा महाराष्ट्राची यशदा अकॅडमी असेल, थोडेफार आयडियलिझम त्या ठिकाणी शिकवलं जातं. मग तुम्ही शिकत असताना किंवा तयारी करत असताना जे काय क्वालिटीज आहेत आणि अकॅडमीमध्ये शिकवलेल्या गोष्टी, मग ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये ज्या वेळेला स्वतः त्याला इम्प्लिमेंट करत असताना आलेल्या अडचणी, मग ह्या सर्व गोष्टीतून एक चांगला किंवा वाईट अधिकारी तयार होतो. आणि मोठ्या प्रमाणावर चांगलं करण्याची प्रयत्नात असतात, परंतु कधी कधी इकोसिस्टम त्याला तिकडे भरकटत नाही. परंतु अगेन सरकारी सिस्टम एवढं ब्युटिफुल आहे की आफ्टर यू कांट बी परमनंट इन दॅट पर्टिक्युलर पोझिशन. की मी आयुष्यभर तलाठी असेल तर आयुष्यभर एका गावात नसणार आहे. त्यामुळे सरकारी सिस्टममध्ये 3 वर्ष 4 वर्षानंतर त्याला तिथून काढलं जातं. तो त्यामुळे हा जे तयारी करत असताना जे काही लक्षणं, मग अकॅडमीमध्ये जे लक्षणं आणि कंटिन्युअस असेसमेंट बाय आम्हाला सुपिरियर्स, त्यावरनं तुम्ही अजून सुदृढ होत जाता. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की आपण अभ्यास करतो किंवा आपण अभ्यासामध्ये आपला जो टाईम मॅनेजमेंट असतो, जर आपण खरं अभ्यास करताना जर आपण टाईमच्या बाबतीत खरंच स्ट्रॉंग असू किंवा आपण तेवढे फोकस असू अभ्यास करताना, तर ती जी तुमची जी सायकोलॉजिकल तुमचं जी कॉम्पिटन्स आहे किंवा ती जी तुमची वृत्ती आहे, तीच काम करताना तुम्हाला तीच कामाला येते. तर आपण मराठीमध्ये म्हणतो ना, आडात पाहिजे तर पोहऱ्यात येईल, है ना. तर तुमच्यामध्ये टाईम मॅनेजमेंटचे जे गुण आहेत किंवा एखाद्या गोष्टीचा साकल्यानं विचार करणं, फोकसफुली जाऊन एखाद्याचा विचार करणं, सिन्सिअर असणं, प्रामाणिक असणं, हे बरेचसे गुण जे आहेत अभ्यास करताना ते येतात. आणि मग नंतर जसे सर म्हणतात की तेच गुण मॅग्निफाय होतात काम करताना आणि तुम्ही खरे आहात काम करताना, हे कदाचित लोकांना जाणवतं. त्याच निगडीत मला थोडे अजून खुलासा करतो. प्लीज सर. जर मी IAS झालो नसतो, काय राहिलं असतं, एखादा तिकीट कलेक्टर राहिला असतो, दॅट आय वुड हॅव बीन द बेस्ट तिकीट कलेक्टर. हां. किंवा एखादा शिक्षक IAS ची परीक्षा तयारी केली आणि IAS झालं तर ठीक, नाही झालं तर काय, तो शिक्षकाच्या मनामध्ये असणार की साला मी ज्या वेळेला शिकवणार विद्यार्थ्यांना, त्याच्या मनामध्ये IASच्या बिया पहिल्यापासूनच पेरणार आणि तो बेस्ट टीचर बनेगा, फेल होगा. आणि बरेच असे पण आमच्याकडे उदाहरण आहे की ज्या वेळेला तुम्ही तयारी केल्यानंतर तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये जर नापास झाला, त्याने बरेच प्रायव्हेट कंपनीज आहेत, बरेच न्यूज चॅनल्स आहेत, त्यांना तिथूनच उचलतात. ठीक आहे, तू 10 मार्क 15 मार्कांनी नापास झाला, दॅट डज नॉट मीन दॅट यू आर नॉट एलिजिबल फॉर दिस एक्झाम. त्याच्याकडे एवढा क्वालिटीज आहे, फक्त 1-2 प्रश्नच सुटली ना, काही अडचण नाही. बरोबर. आज माझा 1-2 प्रश्न चांगला होता म्हणून मी IAS झालो. कारण IAS फेल होणे आणि नापास होण्यामध्ये किती मार्काचे फरक असतील, 50-60 मार्काचे फरक असतील किंवा 100 मार्काचे, म्हणजे किती प्रश्न, 4-5 प्रश्न. बरोबर. बट ओव्हरऑल तुम्ही बघितलं तर तो यशस्वी होण्यामध्ये त्याला वंचित राहिला तो. त्या म्हणून एखादा ह्या परीक्षेमध्ये ज्या वेळेला त्या मेहनत जे करतो, म्हणजे आज आर्मीतून सुटल्यानंतर भरपूर लोक त्यांना नोकरीसाठी, आज जसं अग्निवीर आहेत, अग्निवीरमध्ये जे त्याला रिटायर केल्यानंतर जे सरकारची भूमिका अशी आहे की भरपूर प्रायव्हेट कंपनीजमध्ये लोक लागतात. बरोबर. भरपूर कंपनीजला एक प्रायव्हेट सिक्युरिटी लागतो, बट अनफॉर्च्युनेटली आपल्या कंट्रीमध्ये तो नाही आहे. परंतु आर्मीमध्ये तुम्ही जे प्रशिक्षण घेतलं, हे सर्व घेतलं, त्यामुळे तुम्हाला भरपूर बाहेर अपॉर्च्युनिटीज भेटतात. लाईकवाईज या एक्झामची तयारी इटसेल्फ
इट मेक्स युअर पर्सनॅलिटी. तुम्ही IAS व्हा किंवा डेप्टी कलेक्टर व्हा, परंतु तुम्हाला एक पर्सनॅलिटी निर्माण करतात. ते प्रक्रिया, हा प्रोसेस आहे. बरं बरं. आता IAS किंवा ही जी एक्झाम आहे किंवा हे जे याच्यातलं जे यश आहे, आम्ही टी व्हीवर बघितलं आहे की आम्हाला IAS म्हटल्यानंतर नॉर्मली बऱ्याचशा म्हणजे मोठ्या पर्सेंटाईल ऑफ लोकांना अजय देवगण आहे, गंगाजल मूवी बघितला होता मी, आणि त्याच्यामध्ये मग तो IAS आणि तो जो ऑरा आहे आणि तो जाऊन ज्या पद्धतीनं ते सगळं फाईट करतो आणि हे करतो. हॅलो, थोडंसं असं मला विचारायचं आहे की तो मूवी तुम्ही कदाचित बघितला असेल, मला माहिती नाही, पण त्याच्यामध्ये अजय देवगण दाखवला, मी खूप इम्प्रेस झालो. म्हणजे मला असं वाटलं की किती गांभीर्य आहे, एखादं पद आणि त्याच्यासाठी जीव तोडून एखाद्या गोष्टीसाठी मागे जाणं हे किती चांगलं आहे. तर मला हे विचारायचं आहे की असा अजय देवगण कुठेतरी IAS होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या कुठेतरी कोपऱ्यात असतो का? म्हणजे तो असतो का, आणि तो कसा असतो, तुमच्यामध्ये किती आहे प्रमाणात तो? नाही, मी मूळ साऊथ इंडियन आहे. हो. मला सांगायचं राहून गेलं, ज्यावेळेला मला कन्नड हा ज्यावेळेला बोललं जातं, मी मूळ कानडी आहे, कन्नड. हो, तुम्ही कन्नडमध्ये आहात. लोकांना वाटतं हे कन्नड परंतु इथं कोणी कन्नड बोलणारे कोणी नसेल. बट आम्ही साऊथ इंडियन जे आहेत, मोस्टली जे दक्षिण भारतातले, हो, ते हायेस्ट सिनेमा गोईंग पॉप्युलेशन आहे. हो, आणि सर्वात जास्त पिक्चर हे तुमच्याकडे दक्षिणातलं बनतं. बघितलं, आंध्रा, तेलुगू हो, आणि तामिळ याच्यामध्ये बनतं. बरोबर. आणि ते तामिळ आणि तेलुगूमध्ये जास्त कॅरेक्टर्स जे आहेत, हो, जे मग IAS IPS मग अशा पद्धतीचं, बरोबर, जास्त करून IPSच्या येतो. तिकडनं येतं का ते बऱ्यापैकी तसं? हां, भरपूर मुलांमध्ये फिल्म पर्सनॅलिटी आम्हाला फार प्रेरित करते. कारण आम्ही मध्यमवर्गीय परिवाराला फिल्म इज ए होप. हो, कि अरे ये बन सकता है. तो मैं वो ग्रैंड्योर जो देखते हैं, हां, नाही, रजनीकांत जे काय करतो सामान्यातलं होत नाही, परंतु ते होप, अरे ये भी कर सकते. इतना बड़ा मैग्नानिमिटी दिखाते हैं, वो प्रॅक्टिकल नाही आहे. प्रॅक्टिकल नाही, लेकिन एक सामान्य माणसाचे स्वप्न आहे ते. मूवी म्हणजे स्वप्न आहे. हो, आणि मध्यमवर्गीय जगतात स्वप्नातून. माझ्या कधीतरी लॉटरी लागेल, आणि लॉटरी एकाच माध्यमातून लागणार आहे, आणि तो शिक्षणाचा माध्यम. परंतु त्याला इन्स्पिरेशन आहे मूवी. अजय देवगण म्हणण्यापेक्षा आमची साऊथ इंडियन आता एक मूवी आली, गेम चेंजर. हो, तो त्याच्यामध्ये तो रामचरण IAS ऑफिसर असतो. बरं. पण मूवीमध्ये ते दाखवले जातात ते पॉलिटिशियन वर्सेस IAS ऑफिसर, हे नाही. हां, इनफॅक्ट इट इज अ गुड वर्सेस बॅड असतो. प्रॅक्टिकली म्हणजे हा असा कधी घटना घडली का? म्हणजे आता हे फारच प्रॅक्टिकल होईल, पण आम्हाला ऐकायला आवडेल की जी सांगण्यासारखी आहे की प्रॅक्टिकली तुम्ही काम करता आहे आणि सामाजिक संस्था ह्या वेगवेगळ्या चॅलेंजेसमध्ये काम करतात, आणि आपले जे नियम आहेत ते थोडेसे कधी कधी खूप जास्त पुस्तकी असतात, आणि तो संघर्ष कधी कधी होतो, कधी कधी तो योग्यही असतो, कधी कधी तो चुकीच्या पद्धतीने होतो. अशी काही घटना घडल्या आहेत का? एखादी घटना जेव्हा एकदम टफ सिच्युएशन उभी राहिली आहे आणि तुम्ही ती हँडल केली आहे, किंवा व्हॉटएव्हर, किंवा तिचा तुम्हाला खूप म्हणजे टेन्शन पण आलं आहे, अशी एखादी घटना सांगू शकाल का? म्हणजे नाही, असे भरपूर घटना आहे की ज्यावेळेला आम्ही आमचा एक विचार असतो, समोर माणसाची, जे विशेष करून राजकारण्यांची विषय असतो, त्याचा वेगळा विचार असतो, आणि जोपर्यंत आपण पटवून त्याला कम्युनिकेशन व्यवस्थित ठेवत नाही, व्हॉट इज माय पर्पज, आणि तो व्यवस्थित कम्युनिकेट नाही केलं, तो मग ते सॉल्व होत नाही. पहिलंच पोस्टिंगमध्ये तो तसा घडलेला, पण एका आमदारांशी भांडण झालं ते, परंतु आय कुडंट कम्युनिकेट व्हेरी वेल. ओके. आणि ते त्यांच्या जागेवर बरोबर होते, हो, मी माझ्या जागेवर मी बरोबर होतो, परंतु बसून ते विषय, कारण शेवटी जनप्रतिनिधी त्याला उत्तर द्यायचे असतात. हो, हो. आणि टिपिकली एक सामान्य याच्यामध्ये हे अधिकारी वर्सेस पॉलिटिशियन असे ह्या गोष्टीमध्ये मी पडत नाही. आणि शेवटी जो लोकप्रतिनिधी लोकांशी रेस्पॉन्सिबल राहायला पाहिजे, आणि त्याच्यासाठी आम्ही त्यांचे पॉलिसीज एक्झिक्यूट करणारा एक्झिक्युटिव्ह मशिनरी आहे, आणि त्याचा प्रमुख म्हणून मी असतो. आणि परंतु त्याचा प्रमुख म्हणून काम करीत असताना त्याला समजावून सांगून पटून हे करणे, ते फार महत्त्वाचे असते. आणि
इनिशियली तो संघर्ष आता आणि कधी कधी होत असतात संघर्ष, व्यवस्थित कम्युनिकेशन नाही झाला तो संघर्ष होतो. आमच्या जीवनामध्ये असतात. असतो. आणि कधी कधी काय तो निळकंठासारखा इकडेच ठेवावं लागतं. कधी सर्व गोष्टी उलगडायच्या नसतात, बरोबर. काही आत पण घ्यायचं नसतात. आत घेतलं तर आम्ही मरणार, बाहेर फेकलं तर तो मरणार. हो आहे. त्यामुळे तो निळकंठ राहिलेलंच बरं आहे. क्या बात. म्हणजे किती सुंदर पद्धतीने आणि किती मोकळेपणाने, म्हणजे मला तरी सुरुवातीला असं वाटलं नव्हतं एक IAS ऑफिसर इतकं मोकळेपणाने कदाचित बोलेल, थोडासा विचार करत होतो, पण अतिशय सुंदर आणि अतिशय मन मोकळेपणाने सरांनी उत्तर दिली. सर, शेवटचा प्रश्न विचारतो आजच्यासाठीचा, आणि मग इथे मुलं बसलेली आहेत, काही पालक लोक आहेत, तर त्यांचेही काही आपण प्रश्न जर शक्य झाली तर कदाचित तेही घेता येईल. मला असं वाटतं की आपण 1-1.5 तासापासून आपण 1-1.5 तास झालाय आणि तुम्ही सर एकदम प्रभावीपणे आणि एकदम फ्लोलेसली तुम्ही सगळी उत्तरं दिली आहेत. तुमच्या उत्तरांमुळं मलाही प्रश्न विचारण्याचा थोडाफार कॉन्फिडन्स आला. शेवटचा प्रश्न मला असा विचारायचा आहे, सिम्पल आहे, की कदाचित मुलांना थोडंसं त्याचा फायदा होईल, की जी स्टडी आहे ज्याच्यामध्ये आपण क्लासेसला जातो आणि सेल्फ स्टडी, हे दोन्ही खूप महत्त्वाचे आहेत UPSC मध्ये. नॉर्मली असं होतं की काही ठिकाणी लोक सेल्फ स्टडीज करतात, काही ठिकाणी फक्त क्लासेसचा भाग असतो. तर या दोन्ही गोष्टीला तुम्ही कसं बघता ते तुम्ही कृपया सांगा, आणि यापैकी सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय आहे, कुठे लक्ष द्यावं विद्यार्थ्यांनी, याच्या काही हिंट्स किंवा याचं काही मार्गदर्शन तुम्ही आम्हाला करू शकाल? बघा, सर्वसामान्यपणे आपल्याकडे काय असतो की डिग्री झाल्यानंतर किंवा 12वी झाल्यानंतर घरातून इकडून तिकडून फोर्स येतो की आता काय करणार, पुढे नोकरी करणार की काय करणार, शेतीमध्ये सोबत करणार किंवा शेती नसेल काहीतरी मजुरी किंवा कुठेतरी नोकरी, ते लागून जातात आपल्या युवकांना. मग मुली असेल, काय अजून अभ्यास करणार आहे का, किंवा काही नोकरी नाही करणार तर मग लग्नच लावून देणार. हे ग्रामीण भागामध्ये पहिल्यापासून आले आणि आज पण आहेत, आणि काही लोकांमध्ये गेलं पाहिजे ज्या ठिकाणी तुला हा वातावरणच तसं भेटेल. तर त्यामुळे या असं म्हणता येईल की तुमचं आजूबाजूचं एन्व्हायरमेंट तुम्हाला चूज करावं लागेल, तुम्हाला ते ठरवावं लागेल की ते काय असलं पाहिजे. मला असं वाटतं की अतिशय म्हणजे वेधकपणे अतिशय खोलात जाऊन सगळ्या बाबींना टच करत त्यांनी अतिशय मनमोकळेपणाने हे सांगितलं आहे. सर, खरंच तुमचे खूप मनापासून आभार मानतो की तुम्ही कन्नडसारख्या ठिकाणी आलात, इथे आलात. तुमचा कामाचा व्याप मी बघितला आहे. इतकी वेगवेगळ्या पद्धतीच्या मागण्या घेऊन लोक त्यांची वाट बघत असतात, आणि इतकं सायकोलॉजिकल बॅलन्स ठेवून कदाचित त्यांना ते सगळं इम्प्लिमेंट करावं लागतं. त्या सगळ्या दबाडग्यामधून ते इथे आलेत. सरांच्या, बापूसाहेबांच्या ह्या कल्पनेला आपण खूप छान असा प्रतिसाद दिला आणि आमच्या सगळ्या ह्या प्रश्नांची आपण उत्तर दिली. आता हे जे प्रश्न होते हे आम्ही सगळ्या टीमने ठरवून थोडेसे तुम्हाला विचारायचा प्रयत्न केला, पण पब्लिकमधून बरीच मुलं आहेत, आणखीनही म्हणजे थंडी आहे तरी सगळे लोक बसलेले आहेत. कुणाला काही जर विचारायचं असेल सर तर आपण प्रश्न घेऊया. हॅलो, कुणाला प्रश्न विचारायचे असेल तर निश्चित विचारायचे आहेत. हॅलो सर, नमस्कार. नमस्कार सर, एखाद्या वेळेस असं होतं की एखाद्या IAS अधिकाऱ्याला प्रश्न विचारायला हिंमत होत नाही. तुम्ही दोघांनी मिळून अतिशय मनमोकळी उत्तरं दिली, त्यामुळं तुमच्या या व्याख्यानातूनच मी विविध का होईना एक छानसा प्रश्न निर्माण झाला, तो विचारण्याचा प्रयत्न करतो. सर, आपण ज्या शहरामधनं तिकीट कलेक्टर म्हणून नोकरी स्वीकारली होती आणि पुन्हा तुम्ही IAS परीक्षा पास झाला, तर तिथे सरासरी मुलाखतीमध्ये किंवा सिलेक्ट झाल्यावर केडर विचारतात की तुम्हाला कुठे नोकरी करायची आहे. तुम्ही जेव्हा नांदेड शहरामध्ये नोकरीला परत आलात, तर तुम्हाला खरं तर ज्या शहरातून तुम्ही नोकरी सोडून गेला होता तिथं नोकरी करायची होती की सासरवाडीतच तुम्हाला नोकरी करायची होती, असा माझा प्रश्न. बघा, पुन्हा त्यांनी मुळाला साथ नाही, कशा आहेत, ज्यावेळेला UPSC साठी अभ्यास करतो किंवा MPSC साठी अभ्यास करतो, बरेच मुलं मी बघितलेलं जे आहे त्या निजाम या एरियामध्ये, की या एरियामध्ये आपण इथंच राहायचं,
म्हणजे त्या किती हुशार असेल तर UPSC नाही बाबा, MPSC केलं तर महाराष्ट्रामध्येच राहू, महाराष्ट्र झालं तर मराठवाड्यामध्ये राहू, मराठवाडा झालं तर संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कन्नड तालुक्यातच किंवा कन्नड तालुक्यामध्ये कन्नड शहरामध्येच, हे मानसिकता. परंतु UPSC ज्या वेळेला मानसिकता असते, भारतात कुठेही जाण्याच्या मानसिकता ठेवायला पाहिजे. जम्मू काश्मीरपासून केरळापर्यंत, गुजरातपासून मणिपूरपर्यंत तुम्हाला कुठेही जाण्याची तयारी असलं पाहिजे. आणि ज्यावेळेला आम्ही परीक्षा दिली, हा योगायोग आहे की मी माझं ज्यावेळेला पहिलं चॉईस विचारलं की महाराष्ट्र निवडलं. त्याला 2 कारण आहे. एक तर मला ज्या वेळेलापासून अक्कल म्हणूया की 10वीच्या नंतर ज्यावेळेला अक्कल कळायला लागलं तेव्हापासून मी या मातीमध्ये आहे. माझा हा कर्मभूमी आहे. आणि मला सचिन विचारत होतं, सर तुम्हाला कुठल्या भाषेमध्ये आपण मुलाखत घेऊया. म्हटलं काय प्रश्न कशाचा, मराठीतच. कारण दुसऱ्या भाषेमध्ये कशाला आहे की मला इंग्लिश येते, कन्नड येते, कन्नड म्हणजे हा कानडी येते, तेलुगू येते, तमिळ येते, परंतु मी मराठी हा निवडलं. आणि दुसरं पोरी होतीच, मी सांगितलंच की त्याच्या हिशोबाने मला इथंच राहायचं. आणि पहिल्यापासून मानसिंग पवारसारखं आम्ही हॉस्टेलमध्येच राहिलेलं आहे, गावातून दूर. म्हटलं आयुष्यभर पोरगीच कशाला सासरवाडीत यायचा, कधी कधी जावाई पण घर जावाई बनायला पाहिजे, म्हणून महाराष्ट्र निवडलं. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली महाराष्ट्र एक एकमेव राज्य आहे ज्या ठिकाणी गरीबातलं गरीब पण आहे आणि श्रीमंतातलं श्रीमंत पण आहे. इथं नक्सलिझम पण आहे आणि मोठे अर्बन वातावरण रुरल पण आहे, अर्बन पण आहे, पूर्ण पाणीदार एरिया पण आहे आणि एकदम रेल्वेने पाणी आणलेलं शहरं पण आहे. म्हणजे या सर्वात डायव्हर्सिटी खूप आहे काम करण्याची. त्या म्हणून महाराष्ट्र. आणि इथलं लोक पहिल्यापासूनच प्रेमाळ आहेत आणि प्रेमात पडलो पूर्वीच्या आणि राज्याचा, भाषेचा, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आलो. आणि योगायोग आहे, हे फिल्मी आहे. लोकांना स्वप्नात असे पडेल की मी अभ्यास करतो आणि कन्नडमध्ये बसून अभ्यास करतो आणि मी कन्नडचा तहसीलदार झालो, असे होत नाही. आणि माझ्यासोबत तो घडला तो योगायोग आहे की ज्या ठिकाणी मी काम केलेलं आहे तिकीट कलेक्टर म्हणून, मी संभाजीनगरच्या रेल्वे स्टेशनमध्ये ही काम केलेलं आहे आणि त्या शहराचं मी आज कमिशनर आहे. तो हे इट इज योगायोग अँड वन ऑफ द ब्युटिफुल कोइन्सिडेन्सेस दॅट्स आय कॅन से. तिकीट कलेक्टरमध्ये फक्त रेल्वेची मराठी भाषा यायचं, पैसे घ्या, पैसे द्या, तिकीट घ्या, तिकीट दाखवा, एवढं पुरतं मराठी होतं. परंतु प्रशासनामध्ये येण्यासाठी मग ज्यावेळेला आमच्या अकॅडमीमध्ये मराठी भाषा शिकवलं त्यांनी आणि मराठी भाषा पास झाल्यावरच मग इथं आम्ही पोस्टिंग मिळतं, अदरवाईज मिळत नाही. आणि त्यामुळे माध्यम हा निवडत असताना तुमच्याकडे अवेलेबल रिसोर्सेस कसे पद्धतीचे आहे ते तुम्हाला ठरवलं पाहिजे. आज माझ्या मुलगी इंग्लिश मीडियममध्ये आहे, कारण माझे प्रवास मी माहीत आहे, मला प्रवास मी इथून नंतर पुढच्या मुंबईमध्ये असेल, कदाचित वर्ल्डमध्ये मला कुठेही पोस्टिंग होऊ शकतं. म्हणून पहिल्यापासूनच मी त्याला असे माध्यममध्ये ठेवलं की मला सर्वच ठिकाणी हा माध्यम मला अवेलेबल होईल. लोक विचारतील, साहेब तुम्ही जरी मराठी शाळा चालवता मग तुमच्या पोरगी कशाला इंग्लिश मीडियममध्ये पाठवलं. मी म्हटलं माझे प्रवास काय आयुष्यभर मी संभाजीनगरमध्ये असणार असे नाही आहे. आयुष्यभर माझे प्रवास वेगळं वेगळं असणार. टुमॉरो आय कॅन बी पोस्टेड इन मुंबई, दिल्ली किंवा लंडन, न्यूयॉर्क, कुठेही मी जाऊ शकतो. त्यावेळेला माझ्या पोरगीला कोणत्या माध्यमामध्ये असायला पाहिजे. जर तुम्ही ठरवा तुमच्या आयुष्यामध्ये 10वीपर्यंत कुठे असणार, मग 10वी नंतर कुठे कुठे जाणार, मग त्यासाठी इथं तो अवेलेबल रिसोर्सेस तसा आहे का. जर चांगला असेल पाठवण्यामध्ये काही अडचण नाही, परंतु ज्या माध्यमामध्ये एक्सप्रेस करण्यासारखं एक बेसिक फाउंडेशन मजबूत असेल तुम्ही कितीही मजली उभा करू शकता. आणि त्यासाठी मातृभाषा हा फाउंडेशन आहे. जर तुमची मातृभाषा मराठी असेल ते मराठीमध्ये तुमच्या प्रावीण्यता मिळवणे हे फार गरजेचं आहे.
आणि आता तुमच्यासोबत एवढ्या वेळापासून मराठीत मी बोलतो, कुठल्या असे वाटलं काय की अरे साहेब काय सांगू राहिलं, मी काय ऐकू राहिलो, याचा मराठी कळे नाही आला, असे वाटलं का? नाही, असं बिलकुल नाही वाटलं. कदाचित माझं फाउंडेशन, मी माझं मातृभाषा कन्नड आणि मी शिकलेली भाषा तेलुगू हा पक्का होता, म्हणून त्याच्यावर मी हा जे मजली मराठीच्या मजली उभा केलं. उद्या मला चायनामध्ये पोस्टिंग केलं तर मी चायनीज शिकवणारच आहे, शिकणारच आहे. त्याचं फाउंडेशन आहे. भाषा हा माध्यम, हे मराठी आपल्यासाठी फार महत्त्वाचे. सर, माझा एक साधारण प्रश्न की तुम्ही म्हटले आत्ता म्हणजे संवाद करताना की जे तुमचे सासरे होते त्यांचं तुम्ही ते जे आलेलं होतं की मला तुमच्याशी भेटायचं आहे, तुम्ही त्यांचं घाई लेटर घेतलं. आजपर्यंत ती म्हणजे आजही ती परिस्थिती आहे की जेव्हा आपले रिश्तेदार किंवा जवळचे येतात तेव्हा सरकारी कामांमध्ये, सरकारी असलेले म्हणजे कामांमध्ये माणसं हे जवळचे लवकर काम म्हणजे करत नाही. करतात. नक्कीच सर्वांचे काम करावं लागतो, सर्वांचे काम करावं लागतो, बट तो नियमानुसार आहे किंवा नाही हे बघावं लागतो. त्यामुळे बरेच वेळा ज्या वेळा आम्हाला भेटण्यासाठी जे आमच्या ओळखी पळकीच्या लोकांनी पहिलंच सांगितलेलं असतं, साहेब आमच्या असे ओळखीचा माणूस येणार, त्यांचा थोडा निवेदन घ्या, त्यांचं काम करा. कधी कधी आमदार साहेब फोन करतात, कधी कधी खासदार साहेब फोन करतात, आमचे कार्यकर्ते आहेत ते येतील. असेच कार्यकर्ते आले म्हणून त्यांना ट्रीटमेंट आणि यांचं वेगळं ट्रीटमेंट असे असत नाही. सर्वांचं काम होणार आहे, ज्यांचं त्यांचं काम आहे त्यांचं होणार आहे. आणि त्यांचा आपले नातेवाईक आहे म्हणून त्यांचं कामच नाही करणे, नाहीतर मग उद्या तू नोकरी सोड घरी जाणार आणि घरी झाल्यानंतर भाकरी खायचं की नाही खायचं. आणि एखादा लग्नात गेलं अरे कलेक्टर साहेब आले, कोणी बस, याचं काय कामाचं नाही आहे, याला बसवून एक कोपऱ्यात कोणाच्या नातेवाईक तर कामच करणार नाही. असे नाही आहे, जे काम नियमानुसार आहे ते काम करावंच लागतो. आणि ओळखी पळकीचं आलं म्हटलं तर त्याला प्राधान्याने काम करायचं असतो, परंतु प्राधान्याने काम करत असताना कोणाचा हुलकावून म्हणजे यांना द्यायची गोष्टी तुला दिलं असे होत असं नाही. फॉर एक्झाम्पल, एखादा माणसाची जातीचं प्रमाणपत्र आहे, त्याचा अडचण आहे किंवा तलाठी साहेब फिरवायला लागले, हे आणा तो आणा इकडून आणा, आणि कोणी नातेवाईकाचा फोन आला किंवा वरिष्ठांची फोन आला, मित्राचा फोन आला, अरे साहेब आपले मित्र आहेत त्याचा बघा, पण त्याचा जातीचं प्रमाणपत्र त्यालाच देतो ना. जे XY जातीचं असेल तर त्याला देतो, दुसऱ्यांचं उडकून त्याला थोडी देतो. आणि दुसरं, तू आता तयारी करायला लागली असेल, आता हे तयारी करायला लागली असेल, डायरेक्ट त्याला कॅप्चर करायचं पाहिजे. साहेब हे नोकरी आहे, काही गोष्टीमध्ये आपण कॉम्प्रोमाइज अजिबात करायची नाही. प्रश्न विचारते. हां, सर्व लोकांचं काम करायचं. फॉर एक्झाम्पल, ज्या वेळेला अपॉइंटमेंट नोकऱ्या त्यावेळेला द्यायचे असतात, साहेब हे आमचे नातेवाईकचं आहे किंवा आमच्या कार्यकर्त्याची आहे, यांचं आहे, मी अजिबात ऐकायला पण नाही पाहिजे. कारण असे जर ऐकलं असतो मग माझ्या जागेवर कोणाला बसवलं असतं ना यापूर्वी लोकांना. मी एक जसं साहेब सांगितलं की एवढ्या परिस्थितीतून आपण इकडे बसलो कारण आपल्या स्वतःची शिक्षणाच्या भरोश्यावर. त्यामुळे कोणाच्या उडकून दुडकून काय हिसकावून यांना द्यायचं नाही. त्याचा हक्काचे आहे त्याला देऊन टाक. आपले काय प्रश्न पडतात, साहेब आमची जमीन आहे, बांधकाम परमिशन हे देत नाही तुमचे अधिकारी, हे पत्र आणा तो पत्र आणा. कधी कधी एखादा पत्र कमी जास्त असेल तरी त्याला सोडून काम करायचं असतात. तो अशा गोष्टी करण्यामध्ये मागे पुढे बघायचं नाही, उलटा प्राधान्याने द्यायचं. कधी कधी नाही, आपल्या बायकोचं आहे ना अजिबात करायची नाही, मग झाली डायव्हर्स. हां, असे होईल काय? असे करणार आहे का? फार हिंमत असावी लागेल, फार हिंमत असायला पृथ्वीवर तरी नाही येत असे लोक.
शेवटचा प्रश्न विचारा. सर माझा प्रश्न आता आहे, मी तर हाच तालुका आहे माझा कन्नड, रसवाडी गाव आहे. सर माझ्या गावात 15 ते 20 पोलीस आहे आणि ते पोलीस जेव्हा घरी येतात, दिवाळी असो किंवा कधी पण त्यांना सुट्टी भेटली तेव्हा ते घरी येतात. ते असे दाखवतात तर त्यांचे कपड्यांची इस्त्री कधी मोडत नाही. मग त्यांना बघून जे आमच्या गावातले मुलं आहे ते फक्त डोक्यात एकच विचार ठेवतात, नाही कारण मला पण मोठं होऊन फक्त पोलिसच बनायचं आहे. सर आमच्या गावात सगळ्या मुलांचं टोटली एकच माइंडसेट झालं का मोठं व्हायचं पोलीस बनायचं. ते त्याच्या पुढे विचारच करत नाही. कोणाला इंडियन नेव्ही माहीत नाही, एअरफोर्स माहीत नाही, काही दुसऱ्या एक्झामात माहीत नाही. सर ते म्हणतात का आम्ही मोठे होऊन पोलीस भरती करू. तर त्यांना जर आपण सांगायला गेलो, त्यांच्या आईवडिलांना सांगायला गेलो का तुम्ही तुमच्या मुलाला आता करता, तर मग आपण त्यांना सांगू शकत नाही सर, कारण की आपण जॉबला नाही अजून. आणि एक अर्धा पोलीस राहिला त्यांचं बोलण्याचा जास्त प्रभाव पडतो आपल्यापेक्षा. तर सर आपण त्या लोकांचं माइंडसेट कोणत्या पद्धतीने चेंज करू शकतो? त्याच्यासाठी तुम्हाला मानसिंग पवार साहेबांना परत एक लायब्ररी अशा एक कार्यक्रम तुझ्या गावात करावा लागतो. आता मानसिंग पवार गेल्या वर्षी इथं मुख्य सचिवांना आणले. मुख्य सचिव जे मुख्यमंत्री सोबत बरोबर बसणारा IAS अधिकारी. आणि आज मला आणले छत्रपती संभाजीनगर शहराचा आयुक्त. त्याला वाटलं तर तहसीलदार पण आणला असता किंवा एखादा पोलीस कॉन्स्टेबलला बसून इंटरव्ह्यू घेतला असता. आणि आता माझं काम काय आहे, मला बोलवलं तर मी आलो. मी माझ्या जे काही एक्सपिरियन्सेस आहे, माझ्या जीवनातली प्रवास आहे, मी तुम्हाला सांगितलं. आता तुझ्या नजरेचे पोलीस कॉन्स्टेबल त्याला बघायचे असेल तर पोलीस कॉन्स्टेबल होणार, किंवा दुसरा कोणी मोठा व्यक्ती झाला तर तो होणार. आता आपण कोणाला सांगायचं? आता यूट्यूब आहे, यूट्यूबमध्ये काय बघायचंय हां तू ठरवा. UPSCच्या म्हणजे एखादा यशस्वी कहाणी बघायचा किंवा ऊ अंटावा की ऊ अंटावा बघायचा, हे आपल्या हातात आहे यार. तुला काय बघायचं? आता हे पेपरमध्ये आला, हे आला, तू त्या खुर्चीवर बसला, तुझ्या आजूबाजूच्या खुर्ची रिकामा आहेत, म्हणजे तू कॉम्पिटिशनमध्ये 2 पाऊल पुढे आहे. तुझा विचार तरी पोलीस कॉन्स्टेबल नसणार हे नक्कीच ठरवलं मी. परंतु तुझं जे काही स्वप्न आहे आता त्यांना बघून तू होणार आहे का? किंवा पोलीसचे कपडे इस्त्री विटत नाही, मग कन्नडमध्ये येऊन ट्रॅफिक सिग्नलवर उभा असलेला किंवा संभाजीनगरमध्ये असलेला ते पोलीस कॉन्स्टेबलला बघा. आणि यापुढे पण जे मानसिंग पवारजी आहे की त्यांनी कन्नडसारखा छोट्याशा शहरामध्ये असे कार्यक्रम शहरामध्ये पण होत नाही, संभाजीनगर शहरामध्ये पण होत नाही, पण कन्नडसारख्या शहरामध्ये हे होतो. मोठ्या व्यक्तींना आणून त्याला काय त्याच्या पोरांना IAS करायचं आहे, संपले त्यांच्या आता पोरा व्यवसायात लागले. आता त्याला तू पोरं म्हणून बघतायत, त्याला तुला IAS करायची आहे, तुला IAS करायची आहे. त्या कन्नडसारख्या भागातून एखादा IASला पाठवायचे आहे, महाराष्ट्रात पाठवायचे आहे, काश्मीरला पाठवायचे आहेत, जगाच्या कोपरामध्ये कन्नडच्या पोरांना पाठवायचे. कुठे कन्नडचा झेंडा गाडायची आहे. त्याला वाटलं असतं तरी तर कॉन्स्टेबलला बोलून छोट्यासा कार्यक्रम घेतला असता. ते काय कॉन्स्टेबलच्या नोकरी चुकीचं आहे असे म्हणत नाही, परंतु तुझ्या ताकद किती मोठा आहे, तू किती मोठा विचार करशील हा विचारधाराचा मंच आहे. म्हणून तुम्ही ठरवा. आपण सर्वांना सांगत फिरणार नाही तू IAS हो, हे तू नाही, तू नाही, तू नाही. त्यांना काय व्हायचं त्याच्यासमोर पोलीसच मोठा होतो. आता मी सांगितलं ना, माझ्यासोबतीतल्या मित्रांना बँकेच्या नोकरी मोठा व्हायचं तर तिकडे झाले, थांबले. मला तर हे व्हायचं होतं, त्यामुळे तो झालो. आता पुढे अजून जाऊन काय व्हायचं ते होईल. परंतु मी जर छोटे स्वप्न बघितलं तर छोटंच राहील, मोठं स्वप्न बघितलं तर मोठा राहील. आणि कोणी स्वप्न बघावा त्या स्वप्नात घुसण्याची लायकी तरी माझी नाही आहे. परंतु आज झोपणारा जे तरुण आहे हे नक्कीच तुझ्या स्वप्नातली जरूर आहे, तुझ्या पालकांच्या स्वप्नात जरूर आहे. आज झालं रे बाबा, आपल्यामध्ये सुद्धा आपण पण करू शकतो. हे साला 10वीच म्हणजे त्याच्या शाळा सोडल्याच्या दाखलामध्ये
कॅरेक्टर दगड मारून गेल्या म्हणून त्याचं वाईट आहे. या ज्या शाळामध्ये शिकले तो शाळाच बंद आहे. 10वी नंतर मुक्त विद्यापीठातून ते 12वी हे केलं. रेल्वेचा एवढा कठीण नोकरी करत करत रात्रीच्या पाळीतलं नोकरी मी घ्यायचं, कारण रात्री जास्त काम नसायचं, सर्व पॅसेंजर झोपेलं असायचं, त्यावेळेला अभ्यास करायचं. आईबाबाचं शिक्षण काही नाही आणि सर्व एक ग्रामीण खेड्यातून एकही सरकारी नोकर नसलेला गावाचा मी या सर्व अवघड परिस्थितीतून जर मी होऊ शकतो, तू का नाही रे होऊ शकत? हे विचार तुला पडणार आणि तो पडला पाहिजे. आणि मी या मंचातून एवढंच आमचे विचार आहे. ह्या रिकामा खुर्चीचा मी म्हणेल कॉम्पिटिशन एवढा रिकामा खुर्चीची संपली. जे खुर्चीवर बसलेल्या लोकांच्या ह्या विचारातून एक चांगला विचार पुढे आला आणि त्याचं स्वप्न IAS म्हणून नाही, तू काही हो, परंतु तू ठरव आणि तुझ्या ऐपतीपेक्षा 10 पाऊल पुढे ठरव. कारण एकच आयुष्य आहे. असं आहे का या आयुष्यात पोलीस कॉन्स्टेबल होईल, पुढच्या जन्माला PI होईल, पुढच्या जन्माला IPS होईल? हां, एकच आहे. एकच वेळी ठराव आणि जे काही ठरवायचं लग्नापूर्वीच ठराव. लग्नापूर्वी बायकोच ठरवत असते. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.